नमस्कार. सुनीता झाडे यांच्या कवितांबद्दल, त्यांच्या कविता संग्रहांबद्दल आज आपण गुजगोष्टी करणार आहोत. सुनीता एक कवयित्री आहे, पत्रकार आहे. मी जेव्हा सुनीताची पुस्तकं वाचायला घेतली तेव्हा मला असं वाटत होतं की ह्याच्यात एक पत्रकार कविता कसा करू शकतो आणि त्याच्यामध्ये पण न्यूजरूमचे रिफ्लेक्शन्स किती हिच्या कवितेत येतात हे शोधायचा माझा मोह काही मला आवरता येईना. मी पहिल्यांदा घेतला ललितबंध संग्रह रसिया. तर रसिया वाचत असताना मी त्याच्यातही तिच्यातला पत्रकार शोधत होते. पण झालं असं की मी रसिया वाचला, नंतर कॉमन वुमन तिचा कविता संग्रह वाचला, सेकंड सोच वाचला. त्याच्यानंतर तिचे सगळे कविता संग्रह वाचत असताना असं वाटलं की हा अट्टहास चुकीचा आहे. तिचं जो प्रवास आहे पत्रकारिता आणि कवयित्री म्हणून हा एक समांतर प्रवास आहे आणि तिच्यातला जो एक संवेदनशील कवी आहे तो पत्रकारिता करत असताना त्याच्यावर भाष्य जरूर करतो, पण हे एक दोन वेगळं जगणं आहे हे मला जाणवलं. तर ह्या उत्सुकतेपोटी मी सगळे कविता संग्रह लाईन बाय लाईन वाचले आणि त्याच्यामध्ये मला एक कॉमन फॅक्टर असं जाणवला की शब्द अचूक पकडता आले तर पत्रकारितेचा बिझनेस असो किंवा कवितांचा जो काही बिझनेस असो तो पक्का जमतो आणि हा हिशोब तिचा खूप चोख जमून आलेला आहे. तर अशी सुनीता आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहे आणि आपण मनसोक्त तिच्या कवितांवर तिच्याशी गप्पा मारणार आहोत. सुनीता, तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि पहिला असा प्रश्न आहे की तुझ्या सगळ्या पुस्तकांची नावं ही कधी दचकवणारी आहेत बऱ्यापैकी. जे आपण कॉमन वुमन, तर आपण कॉमन मॅन आपल्याला माहिती असतं, म्हणजे आपण ऐकून असतो ते, आणि अतिशय चपकल शब्द तू वापरलेले. रसिया हा तुझा जो एक जरा हटके एक ललितबंध संग्रह आहे तो वाचताना मला असं वाटलं की त्याच्यातली जी पात्र भेटतायत पुरुष पात्र तर ती अरसिया आहेत, अरसिक आहेत. आणि मग तू हे नाव रसिया का दिलं असशील असा प्रश्न मला पडला. नाही, ते वाचताना असं जाणवतं कारण ते स्त्रीच्या अंगाने लिहिलेलं आहे आणि स्त्री जेव्हा कुणा एकावर प्रेम करते तो समाजाच्या दृष्टीने कसाही असला तरी तो तिच्यासाठी रसियाच असतो. तर ही आहे. म्हणजे तो आपल्याला वाचताना जरी वाटत असला की अरे हा फिट नाहीये तिच्यासाठी किंवा योग्य नाहीये किंवा हा नाहीये म्हणजे तसं जसं तिला पाहिजे, पण तिच्यासाठी मात्र तो तिचा म्हणजे रसियाच असतो. म्हणजे तो कसाही वागला तरी तिचं प्रेम काही त्याच्यावरचं किंवा अगदीच म्हणजे खूप दारू पिऊन असलेल्या शिव्या गाळ करणाऱ्या माणसासोबत ती बाई अतिशय आनंदाने संसार करतात कारण तो प्रेम करतात, तो स्वीकार असतो तिचा, आपल्याला वाटत असतो ते. आता ललितबंध संग्रह, आपल्याला ललितबंध ह्या प्रकारात लिहायचं आहे हे आधी ठरवलं होतं का आधी लिहिलं आणि ते तसं घडत गेलं? नाही, हा माझा लेखनाचा जो फॉर्म आहे तो जगण्याचा अनुभवातून आलेला आहे. मी काही भाषाशास्त्राची विद्यार्थिनी नाही आहे, भौगोलिक शास्त्राची विद्यार्थिनी आहे. तर उत्कट भावनांचा आविष्कार वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आलेला आहे, म्हणजे कवितांच्याही आणि ललित लेखनाच्या संदर्भात. मग आता हे ललित लेखन होतं पण ते असं विस्तृती नाही, म्हणजे ललित बंध नाहीये, ललित गद्य नाहीये. तर हे असं जरा कवितेचं जवळ जाणार असल्यामुळे मग हे ललित बंध म्हणून आपण प्रकाशित केलंय. आता हे आसपासचं नातेसंबंधांबद्दलचं जे तू लिहित गेलीस नेहमी तुझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये बरेचसे अनुभव असे की जे तुझे व्यक्तिगत अनुभव आहेत आणि बऱ्याच साहित्यिकांचं असं नसतं, ते समाज ऑब्झर्व करतात, बाकी त्यांचे मित्र मैत्रिणी जो काही तर त्यांचे पण अनुभव ते उतरवतात. याच्यात आहेत ते नाही असं नाही, पण याच्यातल्या बऱ्याचशा कविता तुझ्या पर्सनल. तर हे जे व्यक्तिगत अनुभव आहेत कुटुंबामध्ये समाजात वावरताना हे शब्दबद्ध करण्याची सवय की तुला लहानपणापासून होती का नंतर तू असं ठरवून त्याला वाट मोकळी करून दिली भावनांना? नाही, असं ठरवून म्हणून असं काही झालेलं नाहीये. वाचन लिखाणाची एक आवड होती, तो संस्कार होता. म्हणजे तो कसा की बऱ्यापैकी ना मला माझ्या वाट्याला एकटे पण आलेला आहे. अच्छा. म्हणजे वडील ग्रामसेवक होते तर ते बाहेर राहायचे, 2 भावंड होते मोठे तर ते त्यांच्या व्यापात खेळात राहायचे, आई कामात राहायची. तर मग मी माझ्याकडे
बराचसा असा वेळ असायचा. तर मग त्यावेळेस मला एक माझ्या स्वतःशी संवाद करायची, विचार करायची सवय लागली. मग मी मला वाटतं ते फाईल होत गेलं अधिक, आणि मग त्यातून घडत गेले मी. आणि लग्न झाल्यावर ते प्रत्यक्ष नाही, लग्न नाही, मी वयाच्या म्हणजे 8व्या वर्गात असताना पासून मी लिहिते. अच्छा. पण मी त्या द सेकंड सोर्सच्या भूमिकेत लिहिलेली आहे की मी लिहायचे. मला असं वाटतंय आता मला आठवत नाही, पण ते असतं तर कदाचित खूप चांगला तो एवज असता. तर मी लिहायचे काही म्हणजे मला आवडलेल्या कविता, कथा, गाणे, सिनेमा, अशा डायलॉग किंवा कात्रणं असं त्या डायरीमध्ये मी लिहायचे. काय म्हणतात त्याला, त्याचं संकलन करायचे. आणि मला वाटतं वैयक्तिक मी असं डेली टू डेली असं काही लिहायचंही. पण माझं असं विचित्र होतं की आता हे वर्ष झालेलं आहे, याचं काम संपलेलं आहे, तर मी ते जाऊन टाकायचे. अच्छा. तर असं मी खूप वर्ष करत आले. तर तेव्हाच माझ्याजवळ काहीच नाहीये, आणि मी खूप मिस करते. आता येऊयात रसियाच्या लेखनाकडे. आता तिच्या इवला पडलेला प्रश्न असं तिथं आहे. त्या वाचायचं का? हो, अरे अगदीच. तर मला ते तिच्या इवला पडलेला प्रश्न हा खूप तो जो टर्निंग पॉइंट आहे नातं उन्नत होण्याच्या ह्याच्या. हा असा आहे रसिया ललित बंधन की तो तिचं जगणं आपल्या भोवती गुरफटवून टाकणारा, जाणीवपूर्वक तिला स्वतःत रुतवून ठेवणारा. त्याचे सॉक्स, त्याचा रुमाल, त्याचे कपडे, त्याची इस्त्री, त्याची घडी, घडीतल्या इतक्या वाजता त्याचा नाश्ता, जेवण, त्याची जाण्याची वेळ, येण्याची. नाईस. त्याने त्याला हव्या त्या क्षणी दिलेली साथ, त्याने त्याला हव्या त्या क्षणी तिला दिलेली साथ, तिच्या वाटेला आलेल्या क्षणांना आपली सवय देऊन गेला. म्हणजे तिच्या रुखरुखीत आणि तिच्या हुरहुरीत त्याच्याच श्वास भरून पावला. हे असं फार धोरणानं राबवलं गेलं. राबत्या घराचा आप तुझ्या हाती म्हणून तिच्या हाती सुटून तिला ओलीत केलं. म्हणून मग तिचा प्रत्येक तास त्याचा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, चिमण्यांची शाळा संपेपर्यंत, ती शरीर आणि मनाच्या पातळीवर जगणारी. आता इथून तिचा एक वेगळा प्रवास सुरू होतो की शरीरासोबत जगता जगता मन कंटाळलं की मनाचा वेगळा संसार सुरू. आता इथला तो तिला मनापासून जपणार, तो म्हणजे तो मित्र. तिच्या भावभावनांची दखल घेणारा, तिच्या विचारांना साथ देणारा, तिच्या पंखांना बळ देणारा तिचा मित्र. आता इथे मालक असलेल्या तोची तुलनाच नाही. मालक म्हणजे नवरा, जो तिला इस्टेट समजतो, आणि मित्र तिला तिचे स्टेटस देतो. दोघे क्लिअर, दोन्हीत गफलत नाही. पण कुठल्या तरी एका क्षणी हे फार महत्वाचं आहे की कुठल्या तरी एका क्षणी तिला काय वाटतं की शरीर मनाची रेषा पुसट व्हायची भीती वाटते तिला. हो, म्हणजे त्या शेअरिंगच्या दरम्यान आपण फक्त शरीराने साथ देऊन म्हणजे नवऱ्याला तर फसवत नाही ना, किंवा याच्याशी स्पर्शाविन प्रेमाची भाषा, कोरडी बाष्प बडबड तर ठरत नाही. तिच्या इवला पडलेला प्रश्न. आता तिच्या इवला जसा प्रश्न पडत असतो तसं त्यालाही एक आदम म्हणून प्रश्न असतात. आणि एक दिवस मित्रच, तुझा प्रत्येक विषय त्या तोशी संबंधित असतो, त्याच्याशिवाय दुसरं तुला म्हणजे काही दिसत नाही, असं तो एकदम आवेशात येऊन म्हणतो की तुझा प्रत्येक विषय तोशी संबंधित असतो, म्हणजे तुला त्याच्याशिवाय काही दिसत नाही. ती मुग्ध असते आणि तिला तिच्या दुःखाचं मूळ कळतं. मग आता ती तोपासून जरा वेगळी होऊ पाहते. तोच तिच्या लक्षात येतं की मित्र तोची जागा घेऊ पाहतो, नवऱ्याची जागा मित्र घेऊ पाहतो. म्हणजे जेव्हा आपण एकमेकांना स्पेस देईन असं होतो, तर त्यावेळेस तो एक मालकी हक्काची भावना जी आहे ती जागृत होते.
जोपर्यंत त्यांची मैत्री ही प्रायोरिटी असते. तुझी जी ललित बंध क्रमांक 15 तर तो खूप वेगळ्या धाटणीचा आहे आणि त्याच्यातले जे तू शब्द वापरले आहेस ते मला फारच परत एकदा म्हणजे एक उन्नत स्त्री बौद्धिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या ती काय विचार करते लाईफ पार्टनर बद्दल हे त्याच्यामधनं व्यक्त झालेलं आहे. तर हे कसं सुचलं, हा फ्लो कसा सुचला? तर या ललित बंधातील जी प्रेयसी आहे ती असं म्हणते की माणूस पुन्हा एकावरही प्रेम करू शकत नाही. ती म्हणते माणूस पुन्हा एकावरही प्रेम करू शकत नाही. सुरुवातच त्याची या ललित बंधाची. तर तिच्या या उद्गारावर तो साशंक झाला तिच्या प्रियकर आणि विचाराच्या तंद्रीत विचार नेईल तिकडे निघत गेला. ती बोलत राहिली, तो ऐकतो, आपलं म्हणणं समजून घेतोय आणि तिला असं वाटतं की आपलं म्हणणं समजून घेतोय. ती म्हणते की अरे माणूस समाधानी असला तर त्याची प्रगती होणार नाही ना. महत्वाकांक्षी असणं, असमाधानी असणं हे त्याच्या प्रगतीचं द्योतक आहे. आता त्यांच्यातील या बोलण्याला वादाचं स्वरूप येऊ लागतं. तो प्रेम अधिक लग्न अधिक निर्मितीपर्यंत सीमित राहतो. ती मात्र धरती आणि गगनाचं नातं समजायला निघालेली. एकमेकांना व्यापून टाकणारे ते दोघं सोबत. पण मग त्याच्या लक्षात येतं की हिच्याशी संसार करणे आपल्या बसचे नाही. पण ती त्याला खूप आवडलेली, त्यामुळे तो तिला मिळवण्यासाठी जे काही करू शकेल त्या प्रयत्नात, जसं की मी शिकलेला आहे, सुंदर आहे, वेल सेटल आहे, अजून काय हवं, हे एक ठराविक वाक्य असतो मुलींसमोर. तुझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे, अजून काय हवं तूच सांग. आता ती इथे म्हणते की एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून लग्न केलं जातं का रे? तू वेल सेटल आहेस म्हणून मी माझ्या सर्व भावनांची तडजोड करावी हे मला मान्य नाही. मग ती म्हणते की जाऊ दे, उद्यासाठी आज कशाला खराब करायचा, आज आपण सोबत आहोत. समोर हे शांत स्थिर पाणी आहे, या पाण्यावर तुझं माझं मन तरंगत आहे. कोणी आपल्यावर प्रेम करतं हे लाख सुखांपेक्षा जास्त सुखद आहे, असं नाही का वाटत? तो म्हणतो तू वेडी आहेस. ती म्हणते तुझे चिडणं आवडते मला, पण सोबतच तू शांत स्थिर गंभीर असता तर. ही शेवटची वेळ मला फार आवडते. महाभारतातील द्रौपदी अजूनही तुमचा पिच्छा सोडत नाही. तर तो म्हणतो की महाभारतातील द्रौपदी अजूनही तुमच्या पिच्छा सोडत नाही. तर ती तेवढीच टशनमध्ये त्याला म्हणते की त्यासाठी कर्णासारखा पुरुष जन्माला यावा लागतो रसिया. आता मी स्वतः राधे वाचलेला आहे, महाभारत वाचलेलं आहे, तर त्यात मला कर्णाचं जे पात्र आहे ते खूप म्हणजे आकर्षित करत आलेलं आहे मानवी मूल्यांच्या संदर्भात. कर्ण मला मानवी मूल्यांचा असा अद्भुत असा समुच्चय वाटतो. म्हणजे त्याच्या दानी असणं, ठीक आहे, त्याचं सुंदर असणं, त्यांनी मित्र म्हणून दिलेली साथ, किंवा मुलगा म्हणूनही तो म्हणजे कुंतीला ज्या पद्धतीने किंवा आपल्या भावांना ज्या पद्धतीने अभय देतो ते त्याचं. त्याच्यानंतर त्याचं पालन पोषण करणाऱ्या आई वडिलांसंदर्भातले त्याचे कर्तव्य, त्याचे पती म्हणून असणं, प्रेयस म्हणून असणं, वडील म्हणून असणं, आणि एकूणच म्हणजे वास्तवाला स्वीकारून म्हणजे तो ना असं सर्वसामान्य, मला तो ना कधी दैवी अवतार असा वाटला नाही. म्हणजे सर्वसामान्य जसं माणूस जसा वागेल तसं म्हणजे त्यात आहे. तर आणि ती सचोटी आहे नात्यांच्या बाबतीमध्ये, प्रत्येक नात्यांच्या बाबतीमध्ये. तर तो कायमच म्हणजे असा आव्हानात्मक वाटला स्त्रियांना की अरे पाहिजे माणूस तर मग कर्णासारखा. तर त्या संदर्भात मग ते आलेलं आहे. तुझ्या अनेक कवितांमध्ये
शेवट कवितांचा, हा हा किंवा जेव्हा ते पात्र एकांतात बसलेलं आहे आणि स्वतःच्या विचारांमध्ये गुंग आहे, त्यावेळेस असं दिसतं की तू अनेक हिंदीच्या ओळी वापरल्या. हो 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 जब आंचल रात का लहरा है और सारा आलम सो जाए, तुम मुझसे मिलने क्षमा जला कर ताजमहल में आ जाना, हे सुमधुर गीत लावलं. हा हा नंतर दिन ढल जाए हाय रात ना जाए, तू तो ना आए तेरी याद. तर हा. ही अशी गाणी त्याच्यामध्ये आलेली आहेत. हा. तर हा इम्पॅक्ट काय आहे तुझा? म्हणजे प्रत्येक मराठी गाणी नाहीच आहेत, सगळीकडे हिंदी गाणी खूप ठिकाणी आलेली, गझल झालेले आहेत. तर कसं आहे ना की लहानपणापासून विविध भारतीने आमचा परिपोष केलेला आहे. तर मग ऍक्च्युली मला शब्द आणि अर्थाची लय ही विविध भारतीतूनच सापडली. म्हणजे माझा कसं म्हणू आपण तिला, गुरु म्हणू की काय, तो माझा विविध भारती राहिलेला आहे. तर खूप आतमध्ये गाणे भिनलेले आहे की ते प्रत्येक प्रसंग आणि किंवा असं घटना असं काही आलं की ते ट्यून होतं. मग त्याच्यातून ते सहज म्हणून आलेले आहे. आता लेखनाच्या ओघात ते. हा त्यावेळेस विविध भारतीत मराठीचे खूप गाणे नाही यायचे, बरोबर. त्याच्यामुळे त्याचा तेवढा हे नाही आहे समावेश कुठे लिहिण्यात. पण हिंदी गाणे मात्र फार आले. म्हणजे हिंदी गाण्याशी माझी फार घट्ट मैत्री राहिलेली आहे. आणि बऱ्याच पानांवर आहे ना खूप दुर्मिळ किंवा खूप दिवस झाले आपण ऐकलेच नाहीत अशा ओळी आलेत. तेरा हिज्र मेरा नसीब, तेरा गम ही मेरी हयात है. आता हे गाणं आपण कधीतरी ऐकलेलं असतं आणि मग ते एकदम येतं आणि अनेकदा वाचणार आपण परत ते स्टे ट्यून विथ विविध भारती असं व्हायला होतंय. माझ्यासोबत झालं ते, आणि खूप सुरेख आणि सहजता आहे. पण याच्यामध्ये तुझ्यावर कधी टीका होते का की खूप भाषाचं जे आहे ती भेसळ तुझ्या सगळ्या काव्यांमध्ये आहे का, नागपूरचा तो इम्पॅक्ट आहे? नाही, असं टीका म्हणून खरं तर नाही झाली. म्हणजे जेव्हा हे सगळं चालू, कारण बरेच जण भाषा शुद्धी, मग तुम्हाला मराठीतली गाणी सुचत नाहीत का, असं पण असं क्वचित असं झालेलं आहे. पण तो भाषेच्या टोन आणि अशुद्धीबद्दलची थोडस असं मला म्हटलं गेलेलं आहे. पण ते असं क्वचित कधीतरी, नाहीतर अदरवाईज लिखाणाचं स्वागत झालेलं आहे वाचकांकडनं आणि समाधानाची गोष्ट आहे. रसिया पुस्तकाच्या शेवटास आणि एक प्रारंभी पण एक अशी कविता आहे की पुरुषांचं पण दुःख असतं, पुरुषपणाचं पण एक ओझं असतं, ते तुम्हा आम्हाला रोज जाणवतं, पण सुनीताने ते इतकं परफेक्टली शब्दात पकडलेलं आहे. आणि काहीच जी प्रारंभाची कविता जी आहे ती खूप जरा कॉम्प्लेक्स ज्या भावना आहेत, खूप गुंतागुंतीच्या भावना आहेत, त्या आपण अनुभवतो, पण ते शब्दबद्ध करणं फारच, ते पकडणं शब्दात फार अवघड आहे. तर ती एवढी कॉम्प्लेक्स भावना कसं, म्हणजे तुला स्फुरलं कसं, हाच प्रश्न पडतो. माझा एक कलिग आहे, तो ज्याचं एका मुलीवर खूप प्रेम होतं. अच्छा. आणि आपल्याकडे कसं आहे की प्रेम ची फलश्रुती ही लग्नात होते, किंवा लग्न हाच काय म्हणतो त्याला आपण हॅपी एंड, कारण त्याच्याशिवाय ते दोघं जण एकत्र राहत आहे की असं काही नाही आहे. तर म्हणजे बऱ्याचशा ही शोक आहे, शोकांतिका आहे बऱ्याच प्रेमाची. विवाह संस्थेमुळे मला असं वाटतं, विवाह संस्था त्याला कारणीभूत आहे असं मी म्हणेन. अच्छा. तर असंच एक माझा एक कलिग ज्याच्या एका मुलीवर खूप निस्सीम प्रेम होतं, आणि मग पुढे त्याचं लग्न झालं, तिचं लग्न झालं. मग मी त्याच्या घरी गेली, त्याला मुलगी झाली बघायला. तर मी गेल्या म्हटलं की बघ किती छान नाव ठेवलंस तू, त्याला विचारलंस? त्याला. ओके. त्याने त्याच्या मुलीचं नाव परिणिता. अच्छा. परिणिता नाव ठेवलं होतं. तर मग मी म्हटलं की किती छान नाव ठेवलंस, आणि मग विचारलं की कुणासारखी रे ही, तुम्हा दोघांसारखी दिसत नाही. तर जरा उशिरा तिला आज जाताना बघून आतल्या आवाजात म्हणाला की ही ना तिच्यासारखी दिसते. नावही तिने सुचवलेलं, म्हणजे त्याच्या तत्वात सामील असलेल्या प्रेयसीचं हे रूप किती कमाल आहे. कमाल आहे.
मग त्याच्यानंतरचा एका म्हणजे प्रेयसीचं मनोगत आहे की मना मना म्हणजे ती तिच्या प्रियकराला उद्देशून म्हणते की मना म्हणजे मलाही जाता येईल असं झिरपत तुझ्या हातून, माझ्या मायेचा पाझरही अंकुरेल असाच तिच्या कुशीतून, म्हणजे प्रियकराच्या बायकोच्या. की मना म्हणजे मलाही जाता येईल असं झिरपत तुझ्या हातून, माझ्या मायेचा पाझरही अंकुरेल असाच तिच्या कुशीतून, मग मीही तुझ्या मुलीत परिणित, अशीच परिणिता होऊन. खूप मिस्टिरियस वाटतं. ह्या फिलिंग्स खूप मिस्टिरियस आहेत. आणि रशियाच्या कव्हर पेजवरील मी एक कविता वाचते की बा हा एकूण आपल्या प्रेमाचा सार आहे. म्हणजे आपण जे काही करतो मग तिथे जिथे काही तुटल्या जातो आणि त्याच्यानंतर जे काही जगणं वाटायला येतं ते अगदी कमी याच्यात मांडलेलं आहे की कसं होतं बा की प्रेम म्हणजे काय हे कळायच्या आत कुणीतरी मनाचा ताबा घेतं. प्रेम म्हणजे कळायच्या आत कुणीतरी शरीराचा ताबा घेतं. प्रेम म्हणजे काय हे कळायच्या आत कोणीतरी दूर निघून गेलेलं असतं. मग नुसतेच आवाज एका कायचे दुसऱ्या कायसाठी व्याकुळ होत विवळत रसिया. खूप सुंदर. कॉमन वुमन. आता उदात्त प्रेमाच्या उदात्त भावना रस्यामधनं दिसतात. तसं एक अगदी सर्वसामान्य स्त्री आणि तिचं भावविश्व हे कॉमन वुमन मधनं आलेलं आहे. त्याच्यातही मला सगळ्या कॉमन वुमन मधनं गेल्यावर खरी नजरेसमोर एकदम कॉमन वुमन उभा राहणं जे घडलं माझ्यासोबत ते झालं पावसाची फुलं या कवितेतनं. किती सुंदर असतो पाऊस. म्हणजे बॉलिवूडमध्ये दाखवतात हिरोईन छान नाचत असते, सुंदर सडपातळ हिरोईन नाचत असते आणि मग तिचे ते वस्त्र आणि खूप रोमॅन्टिक भावना त्या पावसाशी जोडलेले. पण कॉमन वुमनचा पाऊस कसा असतो तर ते अतिशय तरलतेने आणि अगदी काय म्हणतात त्याला तुमच्या समोर शब्दचित्र रेखाटलंयस तू या पावसाच्या कवितेत. किंवा तिचा कलिग मित्र म्हणतो की बा तू लिहिते तर छान पाऊस आहे तर तू पावसावर काहीतरी लिह. थोडी मोठी आहे पण मी वाचते इथे. की तो म्हणाला पावसावर लिही काहीतरी. काहीतरी काय पाऊस पाऊसच. तो म्हणतो नाही पाऊस म्हणजे खूप काहीतरी असतो. मग तो म्हणतो जाऊ दे तू पावसात चिंब भीज म्हणजे तुला काहीतरी सुचेल. मग ती प्रयत्न करते काहीतरी चांगलं म्हणजे सुचेल असं. तर ती काय म्हणते की सुचलं लगेच सुचलं. हाताची ओंजळ करून मी पावसाची फुलं झेलू लागली. ओंजळ कमी पडली म्हणून मग मी पदर घेतला पण त्यातून ती निसटून गेली असं तात्काळ प्रतिक्रिया. मग ती म्हणते की छे नाहीच पकडता येत पावसाला. मग पुढे ती जायला निघते. मग पुढे पाऊस कमी झाला खाली थांबलेल्या गाड्या घरघर करत घराकडे निघाल्या आणि इथं नेमकं मुलीच्या गाडीत पाणी शिरून इंजिन बंद पडलं आणि पावसाला तिच्या ओल्या गालावरील रागाला पाहून गंमत वाटली. मी आपल्या 2 नंबरच्या बसने घरी निघाले. मग इथे तिला सुचल्यासारखं वाटतं. मग ती परत म्हणते की सुचलं. शरीर ओलं होतं मनही ओलं होतं. या मोसमात त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून भुईमुंगाच्या शेंगा खात भिजायचं राहून गेलं पण राहिलंच. मग परत तिच्याच आतून उद्गार येतो की छे नाही बांधता येत अशी पावसाची फुलं धाग्यात. झालं. मग घरी आल्यावर जो एक पाऊस आहे तो हा पार्ट मला फार आवडलेला आहे. झालं. घरी आल्यावर कांदे भजीपासून सुरुवात झाली. मग कुणाची आलू कुणाची मिरची मग गरमागरम चहा नाही कॉफी. मग आता माणसांनी घर कसं चिपचिप झालंय बुवा जरा आवर. रात्री मस्तपैकी खिचडी पिठल्याचा बेत कर. तेवढे ओले कपडे पिळून टाक नाहीतर पावसाचा वास लागेल. थोड्याशा कुंड्या गच्चीत नेऊन ठेव. तेवढंच त्यांना पावसाची पाणी मिळेल. आणि हे मी बघ किती खाजवून राहिली.
हिची वाढलेली नखं तेवढी कापून घे, पावसाळ्यात खरूच व्हायची भीती असते. अगो बाई नाली भरली वाटतं, रात्री झोपायच्या आधी तेवढी काडी टाकून मोकळी कर, म्हणजे पाणी साचून राहणार नाही. मग संपलं एकदाच. तू वाच ना यानंतर. बाहेर कोसळणारा पाऊस शांत झाला, घरातला पाऊस शांत झोपू गेला आणि सुचलं असा मुसळधार पाऊस म्हणजे फुल फोर्स मध्ये असलेला नळ. उरलेला पाऊस म्हणजे बुजलेल्या नाल्या, कपड्यांचा कुबट वास. रिमझिमता पाऊस म्हणजे फर्स्ट क्लास स्वयंपाकाचा बेत. आणि थेंब थेंब पाऊस म्हणजे गळखालचं भांड. थांबलेला पाऊस म्हणजे घरची आवरासावर. तर असा हा कॉमन वुमनचा पाऊस. खूप लाईव्हली याच्यानंतरच्या कहाणी घर की. याच्यानंतर मग तो मित्र सकाळी येतो. तो सकाळी आला आणि दिवाणखान्यातून चहा बिस्कुटाची ऑर्डर दिली, माझी कविता वाचली आणि म्हणाला, बायकांची लेखणी काही स्वयंपाकघरातून बाहेर पडत नाही, मी नाव संत स्वयंपाकघरात. आता सासन ही कविता कॉमन वुमन मधली, ती पण थोडी दचकावणारी ह्याच्यासाठी आहे की त्याची जी भाषा आहे ती तुझ्या इतर कवितांपेक्षा खूपच हटके भाषा आहे. हो, त्यात हायली पॉलिटिकल भाषा आहे. हायली पॉलिटिकल भाषा. तर असं वाटतं इथे पाहून की एक पत्रकार महिला कविता लिहितीये. आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यात शेवटची जी ओळ आहे, आणि मला निवडणूक क्षेत्र म्हणून घोषित करण्याची, ती कविता थोडीशी तुझ्या शब्दात वाचून दाखव. हो, त्यावेळेस मी अखंड प्रेमात होते. त्यावेळेस ही कविता लिहिलेली आहे की तुझं हसणं, तुझं हसणं, तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझे शब्द, तुझी संगत, तुझे स्वप्न, तुझाच विचार, या पलीकडे बोलण्याचा, पाहण्याचा, ऐकण्याचा जणू छंदच संपला. पण कशी सांगू आता इथे व्यवस्था आणि व्यवस्थेचे आपले जे काही पगडा आहे कसा कामी करतो की कशी सांगू, माझ्या साम्राज्यावर तुझीच प्रीत राज्य करते. पण मला भीती वाटते शासनाची, माझी सत्ता दुसऱ्याच देण्याची, तुझे पक्षांतर होण्याची, आणि मला निवडणूक क्षेत्र म्हणून घोषित करण्याची. म्हणजे जेव्हा लग्न किंवा रिलेशनशिप येते तेव्हा सगळे आजूबाजूचे घटक सक्रिय होतात, एकदम ऍक्टिव्ह. यासाठी आम्ही तुला मोठं केलं, एरवी तुमचं दुःख, यासाठी आम्ही तुला मोठं केलंय, किंवा आणि यासाठी आम्ही तुला मोठं केलं का, असे दोन्ही प्रश्न ऍक्टिव्ह होतात इथे. आता तू व्यवसायाने पत्रकार आहेस, म्हणजे तुझा थेट संबंध वास्तवाशी आहे, वर्तमानाशी आहे, वस्तुनिष्ठतेशी आहे, आणि परत पत्रकारितेत एक तत्व असं अचूकतेशी आहे. म्हणजे हे खूप त्या मानाने खूप वास्तववादी असणं आणि कल्पना विश्वात रमणं. कवितेची रिक्वायरमेंट असते की तुम्ही कल्पना विश्व फुलवा आणि त्याच्यात रमा. तर हे करत असताना कधी तारेवरची कसरत आहे असं वाटलं नाही का तुला? नाही, तर हे कसं आहे की मी म्हणजे ठरवून आपण एक कुठला कलाकार होत नाही. बरोबर, ते इनबिल्ट असतं त्याचं, आणि त्या प्रोसेसमध्ये तो असतो. म्हणजे मी आता तुझ्याशी बोलत असताना माझ्या हात एखाद्या कलाकृतीवर काम सुरू असेल किंवा विचार करत असेल तर हे असं या प्रोसेसमध्ये असतो. आणि या सगळ्या पातळ्यावर काम करतो. म्हणजे कसं आहे की एखादी विषय व्यक्ती च्या संदर्भात विचार करताना, घटनेच्या संदर्भात विचार करताना एवढ्या सगळ्या बाजूने मी विचार करत असते. त्याच्यामुळे माझी प्रतिमा कशी असते समाजात वावरताना की मी खूप खूप विचार करताना दिसते. तर आणि बरेचदा कसं होते की मी थोडी अब्सेंटी असते, म्हणजे त्या क्षणात सगळं काही सुरू असताना मी मात्र कुठेतरी गुंतागुंतीच्या याच्यात असते. तर मग थोडी त्याबद्दल टीकाही होतो. कवी म्हणून खूप टिंगलटवाळी खूप केल्या जाते. तर मी फार कवी म्हणून मी माझी कधी कुठे ओळख अशी देत नाही की मी कवी आहे आणि या सगळी प्रोसेस सुरू आहे माझ्यामध्ये म्हणून. पण मला असं वाटते की समजून घेणं यावं, आणि माझं असं अनुभव खूप कमी समजून घेणं तुम्हाला असं म्हणजे येतं. तर असा तो या सगळ्या क्रिया प्रक्रियेचा भाग आहे. तर स्विच करून बंद करता येत नाही की आता मला रे ह्या सगळ्या गोष्टींची नाही. मी एका हाऊस युअर डेड इयर या कवितेत लिहिलंय की मी कवितेला स्टॅच्यू म्हणते, थांब बाई आता थोडा वेळ.
पण ते मी लिहिलेलं आहे, पण तसं होत नाही. जसं मग मी म्हणत नाही माझ्याला की म्हणजे जे काही मी गृहिणी आहे किंवा अजूनही मी जे काही वेगवेगळ्या भूमिका निभवते ते त्यांना की नाही तुम्ही प्लीज आता थांबा यार, मला जरा कमी म्हणून जगू द्या. स्विच ऑन स्विच ऑफ असं होता येत नाही. प्रयत्न केले. हा, सगळ्यांची गर्दी असते. आई म्हणून मग मी नोकरी करते किंवा मग मी जे काही माझं प्रोफेशन आहे ते, किंवा एक सर्वसामान्य बाई, सगळ्यांचा असा तो असा राडा सुरू असतो एकाच वेळेस. नाही कारण तुझ्या आई, तू सेकंड सोच मध्ये सांगितल्यासारखं ती कमावती होती आणि बऱ्याचदा ती एक फिलॉसॉफिकल काहीतरी डायलॉग मारताना पण तू त्याच्यामध्ये लिहिलेलं. आईचं असणं माझ्यासाठी म्हणजे एक विद्यापीठासारखं आहे, तसं द्यायला मी बाईपीठ म्हणते. बाईपीठ म्हणजे किंवा ती माझं बाईपीठ आहे. बायांच्या संदर्भातली जी काही मला ओळख झाली, म्हणजे कसं ना की माझे बाबा ग्रामसेवक होते आणि आई आणि आम्ही 3 भावंड असं आमचं कुटुंब होतं. तर बाबा बऱ्यापैकी नोकरीच्या ठिकाणी राहायचे आणि आई आम्हा सगळ्यांना शहरात घेऊन राहायची. तर भावंड माझे बऱ्यापैकी खेळण्यात आणि बाहेर असायचे आणि आई त्याच्या कामात, तिच्या कामात असायची, मी तिच्या मागे मागे असायचे. तर मी तिला बघायचे आहे ना, मग तिचे सगळे कर्तव्य निभवताना आणि अधिक निष्ठेने संसार करताना, मूल्य जोपासताना, आपल्या कुटुंबासाठी मर्यादेपलीकडे जाऊन कष्ट करताना मी तिला पाहिलेलं आहे. तर तिच्या बद्दलची म्हणजे त्या सगळ्यांबद्दलची आई म्हणून एक आदर आणि आस्था, आणि माझ्यासाठी ती महाद्वार होती, या दुनियेला समजून घेण्याचं महाद्वार. तर मी म्हणजे तिने आणि तिने जे काही तिने असं म्हणजे बसून मला शिकवलं नाही. मी जे काही घेतलं ना ते तिच्याकडनं घेतलं, म्हणजे तिच्या कृतीतून घेतलं मी, आणि निरीक्षणातून. आणि मला असं वाटतं मी तिच्याकडे बघूनच मला म्हणजे वाचायची सवय लागली असेल, कारण मी खूप बारीक अशी बघत राहायचे तिला. बऱ्याचदा ती काहीतरी विविध भारतीतले गाणे असायचे तर ते मला समजून सांगायचे. मी त्यात लिहिलं आहे की द सेकंड सोचच्या भूमिकेमध्ये, किंवा तिने एक गाणं ती मला म्हणाली की हे गाणं तू ऐक. साहिरचं ते गाणं आहे की औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. तर हे गाणं ना ती फार मन लावून ऐकायची. नंतर मग मीही मन लावून म्हणजे ते गाणं ऐकलं. तर मला ते गाणं त्यावेळेस नाही कळलं, पण मग जसजशी मी मोठी होऊ लागली तसं माझ्या सभोवताल बायांचा बघितला, तेव्हा ते मला असं खूप माझ्या मनावर त्या गाण्याचे खूप डीपली म्हणजे प्रभाव राहिला, संस्कार राहिलाय, प्रभाव राहिला. याच अनुषंगाने सेकंड सोच मध्ये तू हे सगळं प्रस्तावनेत लिहिलेलं असताना तुझ्या राहत्या कॉलनीचं एक नाव फार मला ती उत्सुकता आहे की एखाद्या कॉलनीचं नाव फुकट नगर कसं काय असू शकतं. तर ती म्हणजे कशी आहे की ती अशी जागा म्हणजे तो कसा होता ना, मला असं वाटतं तो जंगल एरिया होता आणि बऱ्याच लोकांनी तिथे झाडं कापून कापून आपली घरं केलेली होती. तर तसाच एका म्हणजे घर आम्ही विकत घेतलं. तर ते लोकांनी तिथे फुकट वस्ती केली, त्याच्यामुळे त्याचं फुकट नगर असं नाव ठेवलेलं होतं. आणि मला खूप वाईट वाटायचं, कारण माझ्या आईने तिचे सगळं दागिने वगैरे विकून आणि पैसे उधार घेऊन ते घर घेतलेलं होतं तिथे, आणि तिथे आम्ही राहायचो. म्हणजे जी काही वाढ झाली ती आमची त्या वस्तीतच झाली. त्या वस्ती संदर्भात मी लिहिलेलं आहे. अशी काही म्हणजे खूप असं सुशिक्षित असा वर्गाची आणि अशी नव्हती, बऱ्यापैकी मजूर वर्ग तिथे राहायचा. आणि मग त्यांचे एक संघर्ष मी माझ्या म्हणजे अगदी डोळ्यांनी पाहिलेले आहे. खूपशा समजणाऱ्या गोष्टी मी तिथे पाहिलेल्या आहे. जसं आपण खूप आधी काहीतरी वाचतो आणि नंतर मोठे झाल्यावर आपल्याला बरोबर अशा खूप साऱ्या घटना, खूप साऱ्या व्यक्ती तिथे पाहिल्या घडताना, बिघडताना, आणि त्या संदर्भातले डायलॉग्स. तर मग नंतर मात्र ती माझ्यासाठी मोठी कार्यशाळा राहिली आहे, फुकट नगर. पण आईला ती जाणीव होती की तिला वाचन लिखाणाची आवड आहे. तर मग तिथेच आमच्या
घराशेजारी खडक बहादूर सिंग म्हणून एक नेपाळी गृहस्थ राहायचे. त्यांच्याकडे नवभारत पेपर यायचा, म्हणजे त्यावेळेस खूप रेअर होतं. इंडिया टुडे हे मासिक यायचं. तर माझं एक लक्षात आलं होतं की मी त्यातल्या कविता वाचायचे किंवा त्या कवितावरचे रिव्ह्यू वाचायचे. आणि अशा पद्धतीने इंडिया टुडे या याच्यामध्ये साप्ताहिक होतं मला वाटतं मासिक, त्याच्या मागे एक साहित्याच्या म्हणजे पुस्तकावरचे रिव्ह्यू असायचे. तर माझं कसं व्हायचं ना की मला सिनेमा बघायला आवडायचे, पुस्तक बघायला वाचायला आवडायचे सॉरी. पण तेवढं नाही ना की आपण प्रत्येक सिनेमा पाहू शकू, असं काही आर्थिक नाही, किंवा प्रत्येक पुस्तक पर्यंत पोहोचू शकू, घेऊ शकू असं नाही. तर मला ते एक ना रिव्ह्यू वाचायची आवड होती. तर सिनेमाचे रिव्ह्यू वाचताना कथानक कळायचे, पुस्तकाचा रिव्ह्यू वाचताना मला त्या पुस्तकाचे विषय, बाज आणि त्याचा सार कळायचा. तर या सगळ्या गोष्टींचाही ना परिणाम माझ्यावर परिणाम राहिलेला आहे. त्याच्यामध्ये पण तू परत कूस न उजवलेल्या बाई, खरं तर ह्या समाजामध्ये जसं एक फुल न येणाऱ्या झाड उपटून टाकलं जातं, त्या निर्ममतेने त्या बाईकडे पाहिलं जातं. या अनुभवातून त्याच्यातही मुक्तीचा मार्ग शोधला, तिचा एक मी असं सांगितलेलं आहे. आणि आपण हे कसं आहे त्या वेळेसचे म्हणजे नाही, हे म्हणजे हा जे आपल्याला आपल्या भाळी आलेलं असतं, ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं, त्याच्यात नाही ते आपण मुक्ततेसाठी आहे, ही कल्पना फारच वेगळी वाटली मला. हो, भागवतात असा उल्लेख आहे की ज्यांना मुलं बाळ नाही त्यांचा हा अखेरचा जन्म आहे आणि ते आता इथून मुक्तीच्या म्हणजे इथून मुक्त होणार. कारण परत मुलं बाळ म्हणजे कसं आहे की तो संसाराचा काय म्हणतात त्याला जंजाळ, आणि परत मग त्याच्यासाठी आकांक्षा, आणि मग परत त्यासाठी जन्म, असा तो उल्लेख आहे. आणि त्यातून मग ती कविता म्हणजे भागवताचा रेफरन्स आहे, भागवतला त्या रेफरन्स आहे. आणि कुंडीतलं बियरचं झाड, तर हो, बियरचं झाड ही कविता तर म्हणजे बायकोचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे घरोघर हे एक गमतीचा भाग म्हणून ह्याच्यावर बरेच रील्स पण फिरत असतात बरं, की बायकोच आठवण करून देत असते. ही मी माझ्या मैत्रिणीला असं सांगितलं की तुम्ही हे गिफ्ट देणार आहे वगैरे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जे कमेंट केलेली आहेस ती खूपच छान आहे. हो, मी वाचू का ती कविता? हो, अगदी वाच. दिनांक 8 मार्च तिचा वाढदिवस, जागतिक महिला दिनाचा जन्म. तेव्हा दोन्हीचे औचित्य साधून जयंती उत्सव, म्हणजे आहे माझ्यावर लिहिलेला आहे, तर माझ्या वाढदिवसाला तो जयंती उत्सव म्हणायला. तर या दोन्हीचे औचित्य साधून जयंती उत्सव साजरा करायचं ठरलेलं. आदल्या रात्री 12 वाजता उद्या सर्व तुझ्या मनासारखं, असं तो म्हणला. आदल्या रात्री 12 वाजता उद्या सर्व तुझ्या मनासारखं म्हणून त्याने तहस केला. आणि रात्र सरली आणि उजडल्यावर मात्र वाटी चमच्याचा संसार सुरू झाला. मग दोघांचं म्हणत त्याचं पसरवणं आणि तिचं आवरणं आलं. नाश्ता, ऑफिसची तयारी, लंच इत्यादी आलं. अशी सर्व तयारी केली त्याने तिच्यासाठी, आणि संध्याकाळी तयार राहायचं दान मिळालं. आणि तिची संध्याकाळी सुरू झाली. संध्याकाळी नेसाची साडी, त्यावरचे ऑर्नामेंट्स तयार झाले. सर्वात आधी गजरा घ्यायचा ठरला, मोगऱ्याचा. इथे सौमित्रीचा उल्लेख आहे, सौमित्रीच्या कवितेचा. सौमित्र माझा आवडता कवी राहिलेला. सौमित्रीच्या कवितेत वाचल्यापासून ऐकायचं राहिलेलं किशोरीचं सहेलारे. आता ह्या बऱ्याचशा म्हणजे गोष्टींची ओळख आपल्याला साहित्यातून होत असते. सौमित्रीच्या कवितेत वाचायचं राहिल्यापासून ऐकायचं राहिलं किशोरीचं सहेलारे. आणि त्याच्या कॅसेटच्या दुकानासमोर यायचं कंसातलं दुकान, आणि मग आपण आपल्यासाठी कॅसेट घेऊ, आणि तोपर्यंत त्याच्यासाठी स्ट्रॉंग आणि माझ्यासाठी सॉफ्ट घेणं होईल. मग कुठेतरी निवांत बसून आयुष्याच्या 31 वर्षावर बोलू. आणि मग मी नक्की कितीची दिसते रे, त्याचं 25शीतलीच दिसते, असं त्या उत्तराला आपण कात टाकू.
आणि हातात बोट गुंफून मस्त शाही अंदाजमध्ये डिनर घेऊ, मग आईस्क्रीम, मग पान, मग असे मग मग करता करता संध्याकाळचे 7 वाजून जातात. असे मग करता करता संध्याकाळचे 7 वाजून गेले. तो थकलो बा म्हणत मौन होऊन बसला. ऑफिसमध्ये मधून आल्यावर तो थकलो बा म्हणत मौन होऊन बसला. त्याच्या मौनाचं भाषांतर करत ती त्याच्या समोर टेकली. मग तो म्हणतो तिला की मग काय ठरवलं? त्याच्या यादीचं 3 शब्दातलं रूपांतर, खाऊ पिऊ मज्जा करू. कंसात मनातल्या मनात माझ्या मनासारखं. पण त्याच्या मनासारखं. हा, पण बाहेर खायचं प्यायचं म्हणजे असं करू सर्व सामान घरीच घेऊन ये. आणि सेलिब्रेशनसाठी आपला गॅलरी सारखं दुसरं ठिकाण तरी आहे का? बघ तेवढेच पैसे वाचतील. तुझ्या मनी प्लांटसाठी नकाशीदार कुंडी घेता येईल. त्याची कोटा कंप्लीट करण्याची तजवीज. ती एनिवे म्हणत दिलेरपणे स्वीकारते. तो मनी प्लांटसाठी मोठी नकाशीदार कुंडी घेते. गंमत म्हणजे 2 व्हीलर असते आणि मग आधी तिच्यासाठी तो कुंडी घेतो. तो मनी प्लांटसाठी मोठी नकाशीदार कुंडी घेतो. त्यात आपली चिल्ड खरेदी कोंबून बियर तिला हळूच मागे बसवून गाडीला वेग देतो. ती वाऱ्यासोबत फडफडत असते. हे शेवटची ओळ आहे की ती वाऱ्यासोबत फडफडत असते आणि कुंडीतलं बियरचं झाड तिच्यासोबत वाढत असतं. तिच्यासोबत वाढतच असतं. खूपच छान. तर अशी ही कविता आहे ती. आणि एका खास प्रसंगी जेव्हा आपण आपलं काहीतरी स्वप्नरंजन करत असतो आणि त्याच्यामध्ये एकदम मिठाचा खडा पडतो, त्यालाही तू जे कवितेचं कोंदण देऊन व्यक्त केलेलं आहेस, हो, ते अंतर्मुख करणार आहे. हो, कारण आणि हे स्त्री आणि पुरुष दोघांना अंतर्मुख करणार आहे. ह्याच्यामध्ये एकमेकांच्या भावविश्वामध्ये डोकावण्याची संधी वाचकाला मिळते. या सगळ्या गोष्टीतून तृप्ती, आयुष्य, या सगळ्या गोष्टींनी ना तृप्ती आयुष्यात स्वीकार करायला खूप एक्सेप्टन्स वाढतो. आणि म्हणजे एक सर्वसामान्य बाई म्हणून जगताना किंवा आपण ज्या क्लुप्त्या युक्त्या सांगत असतो, जी काही फिलॉसॉफी सांगत असतो, त्यात स्वीकार खूप महत्वाचा आहे. मग आहे त्या परिस्थितीचा असो, व्यक्तीचा असो, विषयाचा असो, तो स्वीकार आला तर तुमचं जगण्याचं बळ आपोआप वाढतं. ते असं मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांसारखं कुठे मिळत नाही. तशी तुझ्या प्रत्येक कविता संग्रहाचं नाव वाचल्यानंतर मन थाऱ्यावर येतच. पण आत्मनग्नच का, हे थोडस सांग. हे ना एक वैचारिक संघर्षातून आलेली कन्सेप्ट आहे. म्हणजे हा शब्दही नवा आहे. आणि याचा बऱ्यापैकी आत्मनग्न दुनियेने याच्या बऱ्यापैकी विरोधी. म्हणजे काय आत्मनग्न? म्हणजे एक स्त्री आहे जी 2 पातळ्यावर संघर्ष करते, पती आणि प्रियकर. आणि ती स्वतःला सोलते, म्हणजे त्यालाही दोष देत नाही ती, आणि म्हणजे दोघांनाही दोष देत नाही, आणि स्वतःच तिचं सोलणं सोसणं सुरू असतं. अशी ती स्वतःला म्हणजे सोलत असताना ती स्वतःला आत्मनग्न करीत असते. तर ते नाव मग मी याला दिलेलं. कविता अतिशय म्हणजे अशी साधारण आहे ती. त्या कवितेचं शीर्षक आहे बंदिनी. तर स्वतःचं खरं रूप पाहणं. हो, आत्मनग्न. स्वतःला अधिक असं तासून सोलून अधिक जास्त. आणि परत इथे आहे की मग स्वीकारापासून जेव्हा दूर जातो आपण, तेव्हा अधिक जास्त आपलं मन असं आहे तर हे आहे ते बंदिनी म्हणणं तू. तर मी कविता लिहिताना माझ्या मैत्रिणी, माझे कलिग्स, माझ्या सामाजिक भोवताल यात आलेला आहे. आणि मी सगळ्यांबद्दल खूप कृतज्ञ आहे. म्हणजे हे नसते तर कदाचित या कलाकृती घडल्या नसत्या. आणि या सगळ्यांचं प्रत्येक कलाकृतीचे श्रेय हे त्यांचं आहे.
तर तशी ही माझी एक कलिग होती. तर काम करताना तिचे कामात बेजान असणे जाणवायचे. मग माझं लक्ष विचलित होऊ नये म्हणून तिला तिथेच थोपवून, तरी आतून तिच्या अस्वस्थतेचा कंप जाणवायचा. ती सारखी माझ्याशी बोलत राहायची. तिने तयार केलेल्या असंख्य खिडक्यातून डोकवायची आणि माझ्याकडनं सरासरी रेषेवरील सारख्याच मिळणाऱ्या उत्तरांना हिरमसून चूप बसायची. आतल्या आत मात्र तिचा स्वतःशीच वाद, ही अशी आणि ती तशीच का वगैरे वगैरे. म्हणजे ती कन्फेशन देत असायची मला, थेट अशी कुठली गोष्ट सांगायची नाही. आणि मग ही अशीच आणि ती तशीच का वगैरे वगैरे. त्या दिवशी 4 ओळी लिहून समोर ठेवल्या किंवा म्हणजे मी हे लिहिते असं. तर त्या 4 ओळी अशा होत्या की, तुझी शपथ मी तुझी नाही, मी ज्याची तो मात्र माझा नाही. आणि मग स्वतःच हे असं लिहिलं तिने. ठीक आहे, या 2 ओळी लिहिल्या. कोणत्या? की तुझी शपथ मी तुझी नाही आणि मी ज्याची तो मात्र माझा नाही. आणि मग स्वतःच काय म्हणाली ती, की हेही सर्वांसोबत होते नाही. हो, इतकं इनोसेंट ना तिचं, की असं गलबलून आलं की हेही सर्वांसोबत होतं नाही. म्हणजे असं आहे की ठीक आहे, कॉमन आहे. तिच्या मनाने मनाला समजावण्याचा खेळ. आता मात्र माझ्या सरासरी रेषेवरील सारख्याच मिळणाऱ्या उत्तरांना, सोशल एथिक्सला हिडीस फिडीस. म्हणजे मलाच कुठेतरी जाणवते की किती बेकार आहे हे. आता मात्र माझ्या सरासरी रेषेवरील सारख्याच मिळणाऱ्या उत्तरांना, सोशल एथिक्सला हिडीस फिडीस. ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणून माझी मलाच दिलेली चपराक वाईट वाटणे वगैरे. आता हा आत्मरंग होण्याचा प्रवास दोघींचा आहे. ठीक आहे, माझंही आहे किंवा मला वाटते की मी तिचं कुठल्याच उत्तराचं समाधान करू शकत नाही है ना. मला माहिती आहे की तिची सल काय आहे. तर मग मी माझ्यावरही म्हणजे असं चिडलेली आहे की ज्याचं जळतं त्याचं कळतं म्हणून माझी मलाच दिलेली चपराक वाईट वाटणं वगैरे. आणि आता मला तिच्याबद्दल खूप कणव येते. तर मी म्हणते की मग आता तिची देखरेख कधी हळवेपणाने. तिच्या गळ्यात घट्ट बांधलेलं मंगळसूत्र, त्या मंगळसूत्राने तिचं शरीर 2 म्हणजे भागात विभागलेलं. पहिला कुणाची तरी अर्धांगिनी म्हणून, दुसरा कुणाची तरी प्रेयसी म्हणून. अशी आतल्या आत कुणावर तरी फिदा असलेली बाहेरची फिजा. म्हणून मग आता यानंतरच्या ओळीमध्ये आत्मनग्न येते. म्हणून मग स्वतःच स्वतःला आत्मनग्न करीत, सोलत सोसत. अगदी तिच्या शब्दात सांगायचं तर तो सोबत असला तर इकडनं बेघर, आणि नसला तर तिकडनंही पण बेघरच जगणं. बाईचं घर असणं जसं मुश्किल आहे. आता मी माझं म्हणजे तिला म्हणते, आता हा दोघींचा प्रवास आहे ना तेव्हा, की बाईचं घर असणं जसं मुश्किल, तसं प्रेमा या शाश्वत श्रद्धेची पूजा बांधणं ही युगेनयुगे मुश्किल. आणि या व्रताची सांगता ही मुश्किल. कुणास ठाऊक तिने काय ऐकलं, तिने तिचे काय ठरवलं. पण त्यानंतर ती दीर्घ मौनात गेली, कुणाला काहीही न विचारता न सांगता. आता ती अधिक जीव ओतून काम करताना दिसते. माझ्या साऱ्या खिडक्या उघड्या असल्या तरी डोकावत नाही. विचारलं तर सांगते मी बंदिनी. एक वेळ विचारलं मी तिला, तर तिने सांगितलं की मी बंदिनी, मला मात्र ऐकू येत राहते, मत खेल जल जाएगी कहती है आग मेरे मन की, मैं बंदिनी पिया की मैं बंदिनी हूं साथ. त्या ओळी ज्या आहेत, प्रेम ह्या, ती परत एकदा वाच. प्रेम ह्या शाश्वत.
मी एक तिला म्हणजे सांगते, पण मला की बा जसं बाईचं घर असणं मुश्किल असतं, तसं प्रेम या शाश्वत श्रद्धेची पूजा बांधणं ही युगेनयुगे मुश्किल आहे. अर्थात आपल्या म्हणजे मानवाचं जे समाजीकरण झालं, जी विवाह संस्था झाली, त्या संदर्भात आहे की बाईचं घर असणं जसं मुश्किल आहे, तसं प्रेम या शाश्वत श्रद्धेची पूजा बांधणं ही मुश्किल आहे, आणि या व्रताची सांगता ही मुश्किलच आहे. मग असं आहे की मग कुणाच ठाऊक तिने काय ऐकलं आणि काय ठरवलं, पण त्यानंतर ती दीर्घ मौनात गेली. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे प्रेमाची ही जी व्याख्या आहे, हो, बऱ्याच कवींनी लेखकांनी असे प्रेमाचे कोट जे असतात ना, हा, त्याच्यामध्ये हा जो तुझे ज्या ओळी आहेत, हो, हे युगानुयुग हे चालत आलेलं आहे हो, हे नाटक. आणि आपण युगानुयुग वाचून सुद्धा हो, पुन्हा आपल्या आयुष्यात काही करेक्शन नाही, काही परत करू ते शकत नाही. तो युग हो, ते युग आपण परत जगतो. ते युग आपण असं. परत जगतो. आणि आणि कुठलीही कविता किंवा कुठलाही ललित बंध हा याला ना असं अनुभवाचं बेस आहे, ते पात्र आहे, तर त्याच्यामुळे मग ना ते खूप लाईव्हनेस, म्हणजे आता मी हे वाचताना एकदम मला भरून आलं, कारण मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हते. आता आत्मनग्न मध्येच एक हॅपी विमेन्स डे हा, ही जी कविता आहे, तर त्याच्यामध्ये तुझ्यातला जो पत्रकार आहे हा, तो इतका प्रखरतेने जाणवतो, आणि ज्या ज्या महिला न्यूजरूम मध्ये काम करतात हो, त्यांना ही थेट रिलेट करणारी कविता आहे. हो, तर ती थोडीशी वाचूनही दाखव, आणि त्याच्यामध्ये जे वापरलेले शब्द आहेत वगैरे ते मधून मधून सांग पण, की ती कसं सुचत गेलं. हॅपी वुमन्स डेचा तो माझा वाढदिवस, आणि हॅपी वुमन्स डे या ही कविता मला दोन्ही याच्यात आहे, मला वाटते आत्मनग्नामध्ये. तर म्हणजे वुमन्स डे म्हणजे महिलांचा पोळा अशा पद्धतीने साजरा केला जातो. मग आपल्या वृत्तपत्रात येतं की मग सिनेमातल्या नटी काय करतात, किंवा मग कर्तृत्ववान महिला काय करतात त्या दिवशी, त्यांची आवड काय आहे, आणि त्या कसं घरही सांभाळतात आणि करिअरही सांभाळतात, आणि त्याच्यानंतर असा तो एकूण तो मीटिंगचा माहोल समोर येतोच कविता वाचताना. नाटकीय भाग असतो. मग त्याच्यासाठी मीटिंग, आणि मग सगळ्या पत्रकारांना मग ते की बा हा आता तू असं कर, आता तू तिथे जा, आणि मग असं सगळे पानं गुलाबी, सगळं पाणी गुलाबी. तर त्या दिवशीचे हे 3 अनुभव आहेत आणि सुन्न करणारे आहेत. तर त्यातला पहिला आहे की कवितेचे शीर्षक हॅपी वुमन्स डे. अभिनंदन. अभिनंदन ताई, एक फोटो पाहिजे राबडी देवी सारखा, किचन मधला भाजी परततानाचा. मग ताई भाजी परतताना, आणि असंख्य कॅमेऱ्यांचा लखलखाट. गॅसवर कढई, कढईत अर्धगच्च्या बटाट्याच्या फोडी, तव्यावर पोळी, हातात चिमटा, आणि ताई. सकाळच्या सर्व वृत्तपत्रात फोटो खाली कॅप्शन: गृहकृत्य दक्ष पाक निपुण महापौर, भाजीपासून पालिकेपर्यंतचा प्रवास. क्या बात आहे. पालक पालिका. मनात आलं ती विडंबन खूप उत्कृष्ट आहे. नाही पण हो, पण म्हणजे वाईट आहे, खरंच वाईट आहे, पण हे शब्दबद्ध करणं पण ही प्रत्येकाची दुःख आहे. कोणत्याही बुद्धिमान बाईला ही दुःख कळू शकते, ही थेट पोहोचते. मग आता हे आल्यावर मनात आलं की मी कितीही मोठे झाले तरी माझा प्रवास स्वयंपाकघरातून स्वयंपाकघरापर्यंतच का? एक वेळ त्या महापौरांनाही असं वाटत असेल. बरेचदा आपण मीडियाच्या हे म्हणजे पूर्ण करतो, पूर्ण करते किंवा तसं वागतो, पण असं वाटू शकतं ना की बा मनात आलं मी कितीही मोठे झाले तरी माझा प्रवास स्वयंपाकघरातून स्वयंपाकघरापर्यंतच का? आता दुसरा जो अनुभव आहे तोही माझ्या पत्रकार मैत्रिणीशी आहे की ती सांगत होती की त्या दिवशी मी पुण्याला जात असताना स्लीपर कोचमध्ये निवांत पडले. थोड्या वेळाने शेजारच्या हात मांडीवर पडल्यासारखा वाटला, मग ठेवल्यासारखा, मग हळूहळू हात झिडकारत विचारले तर म्हणाला, मला वाटलं तुला बरं वाटत असेल. मनात आलं त्या चाळवलेल्या चवताळलेल्या पुरुषाला चेचून टाकावं.
या कवितेतला तिसरा अनुभव आहे. ती 3008 तास काम करते. रात्री 9 वाजेनंतर थांबायला सांगतात. रात्री रस्त्यातून जाताना किर्र जंगलातून जात असल्यासारखे वाटते. घाबरत घाबरत घरी पोहोचते. तर घरी सर्व आटोपल्यावर जराशा खर्ज्या आवाजात नवरा म्हणतो, तू फारच कामसू आहे बुवा. हे लढीवाळ. मनात इथं आलं, कामसू. हा, तू फारच कामसू आहे बुवा. मनात आलं हे शिकारीसाठी टपलेले शिकारी आणि मी आणि मी. सावज. ते सावज लिहिलेलं नाहीये, हा पण ते हा हे खूप छान आहे तुझं, की पण या टिंब टिंब लिहितंय ना. हो, पण याबाबत मलाही तुझं खूप कौतुक करावंसं वाटते की तू परफेक्ट अगदी तोच शब्द म्हणजे तुझ्याकडे म्हणजे येतो. हा, म्हणजे ती हा. हे असते ना, हा. अनुभव समानता हा. असली तर ऑटोमॅटिक ते घडत जातं. तर मनात आलं हे शिकारीसाठी टपलेले शिकारी आणि मी सावज. सावज हॅपी. हे लिहिलेलं नाहीये तिने, पण ते हा. असे खूप ठिकाणी तिने असे वाक्य टिंब टिंब करून सोडून दिलेत, पण वाचणार ऑटोमॅटिक ते वाक्य तो शब्द पकडतो आणि वाचतो. हा. हे घडतं. ही एक टेक्निक जी आहे ही फार सुंदर आहे. अजून एक कविता याच्यातलीच की पेन. पेन ही कविता परत तुझ्या न्यूज रूम मधली आहे. आणि न्यूज रूम मधली दृश्यात्मकता त्याच्यामध्ये येते. तुझ्या ती कवयित्री ह्याच्यात दिसते, बरोबर आहे, पण त्याच्या पलीकडे एक माणूस. तर जेव्हा आपण क्राईमच्या बातम्या लावत असतो, तुला तो गिल्ट वाटतो का की आपण ह्या अशा बातम्या लावतोय? हो, म्हणजे इतकं निब्बर झालेलं आहे की आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे जसं प्रोसेस कशी आहे, फोटोग्राफर फोटो काढतात मृतदेहाचे किंवा त्याला पण काही वाटत नाही, किंवा ती फोटो क्रॉप करताना ऑपरेटरही बिंदासपणे करतो. संपादक चांगला बातम्या लावतो. लेआउटवाला अतिशय चांगलं हे असं होतं. पण हे सगळं म्हणजे तांत्रिक भाग हा सगळा होत असताना मात्र एक संवेदनशील माझ्यातला कवी म्हण की काय असं जरूर असं वाटून जातं की अरे एकही पेन अपडेट नाही. सारेच गंजले आतल्या आत. आधी न चालणाऱ्या रिफिलला आई शेक द्यायला सांगायची चुलीजवळ उन्हात. आपली शाई मऊ झाली की प्रवाही होता येत. आपली शाई मऊ झाली की प्रवाही होता येत म्हणायची. त्या दिवशी सर म्हणाले की वर्तमानपत्रात काम करताना माहितीचा भंडार असतो तुमच्या समोर, विषयाला टंचाई नसते म्हणाले. खरं आहे, खरं आहे. राजकारणाचे, समाजकारणाचे, भ्रष्टाचाराचे, खुनाचे, बलात्काराचे माझ्या दृष्टीने इथेच प्रकाशित झालेले प्रकार, माहिती संशोधन, माहितीचा अधिकार या इथेच पुरून उरलेले. खरं तर शब्द, कागद, शाई, प्रिंट या पलीकडे आता कशाचे काही वाटत नाही. आताशा कोळसा झालेला मृतदेह उत्तम डिझाईन करू शकते. आळीपाळीने बलात्काराची बातमी केल्यावर फक्कड चहा पिऊ शकते. अपघाताची मोजदाद नाही. पुढाऱ्यांचे चेहरे पाठ झाले आहे, दुकानदारही माहीत झालेत. आता चिल्ड न्यूज मध्ये गोठलेलं सारच कळलंय. रिफिल मधली शाई गोठली. मी अजूनही पेन शोधते, तळपत्या शाईचा पेन. हे छान आहे. मी अजूनही पेन शोधतेय, तळपत्या शाईचा पेन. हा पेन म्हणजे दुःख, ती वेदना जाणवत का नाही ती जाणीव शोधतेस. ही अजूनही पेन शोधते, तळपत्या शाईचा पेन. तर याच्यामधले ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये बरोबर आहे, ही न्यूज रूम मध्ये घुसमट खूप जणांची होते की आपण लिहून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी त्या पेपरचं काय होतं. अजून एक याच्या निमित्ताने पडलेला प्रश्न, जसं हॅपी वुमन्स डेच्या निमित्ताने, समजा हे डिसिजन मेकिंग आपल्याला महिला दिन साजरा करायचा आहे, न्यूज रूम मध्ये साजरा करायचा, तर तुला जर तो अधिकार असेल की साजरा करायचा आहे तो पानांवर, तर काय सांगशील? तर मी काय करेल तृप्ती, तर मी माझ्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार नाही करणार. ओके. मी कुठल्याही सेलिब्रिटीला बोलवणार नाही आणि तिच्या कामाचं उदात्तीकरण करणार नाही. मी कुठलंही स्पेशल गुलाबी पेज काढणार नाही.
मला त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर मी वर्षभर करेन. मला कधीच वुमन्स डे ही कन्सेप्ट आवडली नाही. मी ती कधी मानलीही नाही आणि मला असं वाटतं की याच्या परे आहे तिचं अस्तित्व. अर्धा भाग आहे तो माणूस. तिचं माणूस पण महत्वाचे, तिचं व्यक्ती बाईपणाच्या आधी पण. आणि आणि मला असं वाटतं की तिच्या व्यक्ती असण्याचा सन्मान असावा रोजच्या जगण्यात. तोच म्हणजे प्रत्येक दिवस असेल तिचा वुमन्स डे असा. त्याच दिवशी एवढा आणि सगळ्या वंचितांचेच डे असतात. कामगार दिवस, कधी बॉस डे नसतो. वुमन्स डे साजरा होतात, कधी पुरुष डे साजरा होत नाही. म्हणजे जे सोसायटीवर ज्यांचं वर्चस्व आहे त्यांचे डे कधीच नसतात. कामगार दिन, महिला दिन, असं बालिका दिन. आणि आजकाल व्हॅलेंटाईन दिन, म्हणजे प्रेमही किती दिन झालंय बघा. तर त्याच्यामुळे तो दिन, जे सगळे विषय दिन आहेत त्यांचे दिन असं ते थोडं. सेकंड सोच हे सुनीताचं पहिलं हिंदीतलं पुस्तक, हा पहिला कविता संग्रह. आता सेकंड सोच म्हटल्यानंतर लगेच सिमॉन द बुआच सेकंड सेक्स आठवतं. तर त्याच्यानेच इन्स्पायर्ड आहे का हे नाव? हो, हे नाव तरी म्हणजे सिमॉन द बुआचं सेकंड सेक्स वरून घेतलेलं आहे. आणि तशी एक कविता आहे, म्हणजे कुमकुम में लिपटी औरतें, या 3 कवितांची एक अशी छोटेखानी शृंखला आहे. त्यातली शेवटची कविता आहे. त्या कवितेत सेकंड सोच आलेला आहे. मी वाचते की देर रात उसके मुंह से आने वाली शराब की बू को टालते, धीरे से उसके गले से नीचे उतर बाहों में, फिर सीने पर माथा टेकती उसी मन्नत के साथ. की ती जी मन्नत तिने याआधी पण त्याला केली होती. उसी मन्नत के साथ के सुनो उसकी नशे में डूबी हुई उंगलियों को माथे पे छुआते. इथे कुंकू लावतो तिथे असं करत कि उसके माथे में डूबी उंगलियों को माथे से छुआते. मुझे यहाँ माथे पर कुमकुम लगाना बहुत अच्छा लगता है. मुझे यहाँ माथे पर कुमकुम लगाना बहुत अच्छा लगता है. मेरी इस चाह के लिए ही सही तुम यूं शराब पीकर मरना छोड़ दो. मेरे इस चाह के लिए ही सही तुम यूं शराब पीकर खुद को मारना छोड़ दो. उस वक्त उसके तकिए के करीब सिमोन द बोवार की द सेकंड सोच. हा झाला हिंदीतला द सेकंड सोचचा आविष्कार. आता हा तुझ्याच भाषेत आम्हाला ऐकायचा आहे, मराठीमध्ये पण. हे पान मी तुला देते. सेकंड सोच, शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्येमध्ये तिने सेकंड सोचवर लिहिलेले, ती मराठीतली कविता. तर ती आपल्या 3/4 पॅन्ट टी शर्टच्या आत अधिकाराच्या आलिशान सोपात एका पायाची मांडी आणि एक पाय गुडघ्यात दुडपून जरा रुबाब कंठात दाटल्याने हातवाऱ्याने सांगत होती की बहिणीकडे बोलवले होते प्रसादाला. तिची दूरची बहीण मला कुंकू लावती झाली, तशी साऱ्यांसमोर वहिनी करवदली ग. अगं त्यांना कुंकू लावू नको बरं. तिला काय वाटले मी तिच्या बोटभर कुंकवाची मोहताज आहे? मी माझ्या घरी लावू शकत नाही? बघ बघ म्हणत ती देवघरात जाते. बघ तिचे देवी जवळच्या काळवणलेल्या कुंकवाने माखलेले कपाळ, म्हणजे अशी घेते आणि अशी लावते ती आणि म्हणते बघ तिच्या देवी जवळच्या काळवणलेल्या कुंकवाने माखलेले कपाळ. यातली दुसरी व्यक्ती आहे. दारावरची बेल वाजवली की दीक्षित वहिनी दार उघडतात. कपाळावर दाबून भरलेलं कुंकू मार खाल्ल्यासारखं इतस्तः पसरलेलं असतं. म्हणजे एखाद्या मुलाला मारून मुटकून एका ठिकाणी बसवतो की तसं, असं दाबून असं कुंकू भरल्यावर ते जरा इतस्तः पसरलेलं होतं. तर कपाळावर दाबून भरलेलं कुंकू मार खाल्ल्यासारखं इतस्तः पसरलेलं असतं.
डोळे नुकतेच पानावून झुकलेले. दुसरं कोणीतरी येण्याची चाहूल तशा आत जाऊन सारे रंग पुसत परत पांढऱ्या फटफटीत येऊन बाहेर. मी काही विचारत नाही, पण त्या सांगत राहतात. मला ना कुंकू लावावंसं वाटतं फार. मला ना कुंकू लावावंसं वाटतं फार. हल्ली कोणी हळदी कुंकवालाही बोलवत नाही, घरीही कोणी लावत नाही. टाळतात टाळतात ग सारे, अगदी वाईट टाकल्यासारखे. अगदीच वाईट टाकल्यासारखे करतात बघ. त्यातला तिसरा अनुभव आहे जो सेकंड सोर्स मध्ये मी वाचलेला आहे की रात्री त्याच्या तोंडातून येणारा दारूचा वास चुकवत त्या छातीशी घट्ट रुळत उरवालेल्या आवाजात काकुळतीने मला ना इथे परत मागेत मला ना इथे त्याच्या हातातील नशेला दाखवत. त्याच्या हातातील नशेला हे मला लिहितानाही फार म्हणजे मलाच वाटलं की किती म्हणजे किती नशेत असतो माणूस, की म्हणजे असं सांगावं लागते. असं सांगूनही त्याला कळत नाही की त्याच्या हातातील नशेला दाखवत मला ना या दोन भांगाच्या मध्ये कुंकू लावायला फार आवडतं. तू यासाठी तरी असा दारू पिऊन मरून नकोस जाऊ प्लीज. त्यावेळी तिच्या उशाशी निश्चित सिमोन द बोवाचं द सेकंड सोच, आणि सिमोन द बोवाचं मूळ पुस्तकाचं नाव आहे द सेकंड. आता आता ही एकच कविता आपण हिंदीतही वाचून आणि मराठीत. तर तुला लेखन करताना कोणतं जास्त अभिव्यक्तीसाठी जवळचं माध्यम वाटतं, म्हणजे भाषा म्हणून कोणतं? मराठी जवळची वाटते, हिंदी, का तसा काही फरक पडत नाही तुला कवी म्हणून? लिहिण्याच्या संदर्भात कसं आहे, आपण ज्या भाषेत विचार करतो त्या भाषेत आपण लिहितो. आता मराठी ही माझी मातृभाषा असल्यामुळे अर्थात मी मराठीत खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होते. आणि कधीतरी असे होतं की हिंदीत विचार येतं आणि ते मराठी म्हणजे आतल्या म्हणजे की तू सांभाळ. मी मराठी वालीला वाटते की नाही आता मला आळस येतो. आता अशा वेळी खूप साऱ्या कवितांचं मिसकरेज होऊन जातं, अशा कन्सेप्ट अशा चालल्या निघून जातात. त्याच्यामुळे मराठी कधी पण पण आता तू सेकंड सोच लिहिलंयच, तर आता सेकंड सोचला प्रतिसादही चांगला मिळाला. हो. तर हिंदी वाचक आणि मराठी वाचकांचा वेगळे अनुभव काय आले तुला? दोन्हींचे चांगले आहेत. पण मला म्हणजे मी आता ऍक्च्युली ना मला हे म्हणजे कळत नाही की हा प्रवास कसा मांडावा, की मी आता कुठे आहे है ना. पण इथपर्यंत मला यायला ना म्हणजे मराठीसाठी खूप प्रयत्न करावा लागला. म्हणजे प्रयत्न म्हणू आपण. आणि त्या मनाने हिंदीत खूप लवकर मला प्रसिद्धी मिळाली. तर त्याचं कारण असं असेल की मी इथे म्हणजे कसं आहे, माझा हा प्रवास आहे, म्हणजे कवी म्हणून हा प्रवास आहे. आणि तिथे मी कवी म्हणजे तयार होते, जसं ऋत्विक रोशनचं झालं नाही का, की कुठला तो सिनेमा त्याच्यात एकदम म्हणजे तो असा लॉन्च झाला हिरो होऊन, आणि असं एक संघर्ष येतो एखाद्या नटाच्या वाटायला, आणि मग तो कुठल्या तरी सिनेमात त्याचा क्लिक होतो प्रेक्षकांना, तो सिनेमा यशस्वी होतो. तर ते तसं आहे की इथे मी ऑलरेडी म्हणजे पूर्ण तयारी म्हणजे. पण हिंदी पट्ट्यामध्ये किंवा तू नागपुरात राहतेस पण, तर तिथं पुस्तकांवर डिस्कस करणं, पुस्तकांवर बोलणं, कविता मुखोद्गत करणं, कविता सादरीकरण करणं, हा एक नित्यक्रमाचा भाग जास्त आहे का मराठीच्या तुलनेत, असं वाटतं का? नाही,
तसं काही वाटत नाही. तसं काही नाही. मग ह्याचं तू जे म्हणते की ह्याचं लवकर झालं, वेगाने झालं. हो, याचं कसं झालेलं आहे की हा निघाला, मग त्याच्यानंतर झारखंड मधल्या युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर चर्चा झाली, मग दुसऱ्या राज्यामध्ये मग त्याच्यावर लिहिलं गेलं, किंवा मग तिसऱ्या राज्यामध्ये अजून म्हणजे विद्यार्थ्यांनी ते वाचलं. तर हिंदीचा कसं आहे, या राज्यातून त्या राज्यात अशा प्रवास होत गेला, तर खूप मोठा पैस गाठलाय या पुस्तकाने. त्या मानाने मराठी पुस्तक महाराष्ट्रातच म्हणजे राहते. झालंच तर विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रातून खानदेश असं म्हणजे तो संख्यात्मक फरक, संख्येचा फरक आहे. सेकंड सोच हा जे आहे त्याच्या प्रस्ताविकामध्ये तू लिहिलं आहेस की फक्त विचार करून थकण्याऐवजी कृतिशीलता महत्वाची आहे. हो. आणि फेमिनिझम हा अंमलात आणण्याची बाब आहे. हो. असं त्या प्रस्ताविकात सुनीतांनी लिहिलेलं आहे. या संग्रहात कुंकू, मंगळसूत्र या प्रतीकांनाही बाईच्या भावविश्वामध्ये किती स्थान आहे हे पण ठळकपणे दाखवलेलं आहे. आणि त्याच वेळेस सिमोन द बुआ उषाशी पडलेलं. तर फेमिनिझम अंमलात आणण्याची बाब आहे म्हणजे काय ते थोडंसं सांग. मुळात फेमिनिझम ही कन्सेप्ट जी आहे की नाही ती आपल्याकडे नाही आहे, सर्वसामान्याच्या जगण्यात नाही आहे. आणि हे शब्द वापरला की ब्लॉक होऊन जातो. येस. आणि मुठभर बायांचं जग म्हणजे सर्वसामान्य बायांचं जग नाहीये. तर माणूस एक स्त्री पर्वामध्ये व्याख्या आहे स्त्रीवादाची की स्त्रीचे माणूस म्हणून जगण्याचा क्रांतिकारी विचार म्हणजे स्त्रीवाद. पण बेसिकली हा क्रांतिकारी म्हणजे विचार नाहीच आहे. म्हणजे निसर्गानेच म्हणजे तिला म्हणजे भेद केलेला नाहीये त्याच्यात. व्यक्ती आहे ती माणूस आहे. आणि समाज रचनेच्या किंवा या सगळ्या व्यवस्थेमुळे तिला वेगळा एक माणूस म्हणून संघर्ष करावा लागतो. तर हे ऍक्च्युली म्हणजे थोडस न्याय नाहीये. तर याच संघर्षाला आपल्याकडे मग स्त्रीवाद आणि तिन्ही तिच्या नैसर्गिक उर्मींसहित जगणं हेच आपल्याकडे ऍबनॉर्मल मानलं गेल्यामुळे जिला आपल्या उर्मींसहित जगता येतं त्याला स्त्रीवाद असं लेबल करण्यात आलं, म्हणजे कृत्रिम आहे असं तुझं मत आहे. दुसरं माझा त्याच्यातच प्रश्न होता की कुंकू, मंगळसूत्र हे फार म्हणजे परत मी तेच म्हणेन की खूपच आधुनिक विचाराच्या मुठभर बायांनी सपोज याचा त्याग केला तर याच्यामुळे काही खूप सामाजिक उत्क्रांती घडते आणि सर्वसामान्य बाईच्या जगण्यावर याचा परिणाम होतो अशातला भाग नाहीये. मी अजून परत एकदा सांगते की मी वारंवार सर्वसामान्य बाई म्हणते, तर माझ्या प्रचंड आस्थेचा विषय हा तुरो राहिलेला आहे. ठीक आहे. तर लग्न जेव्हा होतं तेव्हा कुंकू, टिकली, बांगड्या, पैंजण, जोडवी, त्याच्यानंतर एक पर्टिक्युलर रंग असतात, हिरवा, लाल आणि पिवळा. तर या म्हणजे रंगांना उधळत, या सगळ्या दागिन्यांना उधळत तिच्या संसारात आणि गृहप्रवेश होतो. आणि सगळ्या सभोवतालच्या बायका ह्या सगळ्या दागिने रंग लिहून असल्यामुळे एक लहानपणापासूनच त्याच्याबद्दलचं आकर्षण, त्याच्याबद्दलचं स्वप्न तयार होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे बेसिकली ते रिलेशनशिपशी जोडल्या गेल्यामुळे तो रंग त्याचं आकर्षण आहे. आणि मग काही कारणाने जेव्हा ते लग्न नाहीसे होते तेव्हा अतिशय क्रूर पद्धतीने ते काढून टाकले जातात. आणि मग त्या प्रतीकांच्या मागचे जे काही आत्मा आहे तो त्या नात्याचा आहे, त्या वयाचा आहे. आणि मग ज्या पद्धतीने ते सगळं तिच्याकडे नात्यात मिळणारे ऊब पण आहे. आणि त्याच्यानंतर मग ती कितीही आधुनिक असली तरी ती धीटपणे नवरा गेल्यावर कुंकू लावू शकत नाही, किंवा मंगळसूत्र घातलं तरी म्हणजे त्याच्यात ते असं ठीक आहे, तो असा काय सोपस्कार असं नात्याच्या अभिव्यक्ती इथल्या सगळ्या असं
तर यावर खूप चर्चा झाली. फेसबुकवर कवितेखाली खूप चर्चा होते आणि खूप साऱ्या बायका तुटून पडतात की हे गरजेचं नाहीये किंवा हे मानू नये ह्याचं हे पण तरी मी ते सांगते की एक मोठा असा मास आहे त्याच्यासाठी हे खूप आवश्यक आहे आणि त्यांच्या मनाला ते खूप सुखावतात गोष्टी. सुखावतात आपण म्हणू की स्वीकारलेले आहे म्हणून, पण एक ना प्रचंड दिखावा आहे त्याच्यात की कारण समाज मान्यता आहे की हे सगळं लावून म्हणजे घातल्यानंतर ती बाई नवऱ्याची आहे म्हणून मिरवते आणि मग दुसऱ्या ज्या असतात बायका त्यांच्यासाठी हे खूप मोठं क्लेशदायक असतं. तर असं आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे, सगळ्या राज्यात आहे. जसं सुनीता मी आत्ता सांगितलं की कुंकू मंगळसूत्र या प्रतीकांचं महिलांसाठी काय महत्व आहे, सामान्य महिलांसाठी. ह्याच्यामध्ये अनेक म्हणजे बुद्धिवादी महिलांना कदाचित ह्याच्यानी फरक पडत नाही, पण सामान्य माणूस आणि ते कविते संदर्भात आलंय ना. तर सेकंड सोच मध्ये काही एकल महिलांचं पण एक वेदना आलेली आहे आणि ज्यांना कुंकू मंगळसूत्र ह्याचा अधिकार दिलेला नाहीये प्रस्थापित समाजाने किंवा समाज, तर त्यांच्या पुढे तशा एकल महिलांपुढे पण एक चॅलेंज असतं. त्यांना आकर्षण आहे ह्या सगळ्या प्रतीकांचं, त्यांना त्यानंतरही त्या जगण्याचं आकर्षण आहे. पण परत तेच की बस सहजीवन स्त्रियांसाठी इतकं सहज नाहीये किंवा तसा तो बाजार अवेलेबल नाहीये की मी माझा एकाकीपणा मी गुंतवू किंवा मला असं काही नाहीये. म्हणजे मग एक्सिडेंटली ती एकल स्त्री झाली तर ती एकलच राहते. म्हणजे तिला अनेक ते तू एकलच राहते हे तुझ्या सेकंड सोच मधल्या औरतेमध्ये तू सांगितलेलं आहेस. एक दो नहीं आधी दुनिया में से आधी औरतें कहाँ जाती है अगर ये ऑफिस ना होते. म्हणजे ऑफिस हे आता तूच खूप छान वाचतेस कारण तू नाही जर ऑफिस नसते तर एक वेळ मला असं वाटायला लागलं किंवा मी माझ्या बाबतीत किंवा बाकी माझ्या याच्या बाबतीत खरंच म्हणजे काम नसतं किंवा म्हणजे ऑफिस नसतं मला, तर मी खरंच म्हणजे कुठे गेले असते. विशेष म्हणजे सणावारांच्या दिवसात फार कुंडी होते बरोबर. तर खासकर इन त्योहारों में कहाँ जाती ये औरतें अगर ऑफिस ना होते. खासकर इन त्योहारों में कहाँ जाती ये औरतें अपने आप को लेकर अगर ऑफिस ना होते. खासकर इन त्योहारों में. आता एकल कसं होत असते पहा, म्हणजे स्त्री फक्त म्हणजे नवरा गेल्यानेच असं नाही, किती म्हणजे त्याला हे आहे की प्रत्येक नात्याचं संदर्भ त्याला आहे. जिनके पिता गुजर गए हो, म्हणजे अशुभ फक्त नवरा गेल्यामुळेच नाही, तिला बाप नाहीये म्हणून म्हणजे किंवा भाऊ नाही म्हणून किंवा मुलाचं काही झालं म्हणून असेही याच्याने स्त्रीकडे पाहिले जातात. तर जिनके पिता गुजर गए हो, भाई लापता हो, पती नहीं हो, प्यार टूटा हो, बेटे, यात मत खूप संभावना आहे की मुलं आहेत किंवा मग दूर जाऊन कुठे बसलेले आहेत. तो जिनके पिता गुजर गए हो, भाई लापता हो, पति नहीं हो, प्यार टूटा हो, बेटे कहीं दूर जा बसे हो, ऐसे दिनों में कहां से गुजरे ये औरतें. हर मोहल्ले में न जाने ऐसी कितनी खिड़कियां जिनके दरवाजे बंद है, जिनके लिए दरवाजे बंद है. हर मोहल्ले में न जाने ऐसी कितनी खिड़कियां जिनके लिए दरवाजे बंद है, जिनके दरवाजे बंद है, जिनके लिए दरवाजे बंद है. वो घंटों बैठी रहती है खिड़की की तरफ पीट किए. त्योहार के दिनों में वो घंटों बैठी रहती है खिड़की की तरफ पीट किए. एक जैविक घड़ी होती है जो चलाती है इन्हें. ऑफिस जाने का समय टिकटिकाती घड़ी, फिर इस घड़ी में वो, इस घड़ी में ये, ऐसे अपने आप से निपटती बड़ी ही बेसब्री से घर से निकल ऑफिस की तरफ गायब होती ये औरतें. हे चित्र है. ऐसे ही अपने आप से निपटती
बड़ी ही बेसब्री से घर से निकल ऑफिस की तरफ गायब होती ये औरतें, एक दो नहीं, आधी दुनिया में से आधी औरतें कहाँ जाती अगर ये ऑफिस नाही होते. म्हणजे ऑफिस हा एक निवांतपणाचा. म्हणजे ऑफिस म्हणजे मग तू त्याच्यात शेत घे, त्याच्यात कारखाने घे, तू अजूनही कुठलं जिथं जिथं महिलांचं श्रम, जिथे तिथे ती म्हणजे आपल्या कामात गुंतलेली आहे आणि तिला तिथे म्हणजे सेफ वाटते. असं वाटतं की इथे मला असं म्हणजे कोणी डावलणार नाही, कोणी मला काही विचारणार नाही, माझ्यासाठी दार बंद करणार नाही किंवा म्हणजे विसरून जाते की इथे ती की बा मला हळदी कुंकवाला बोलवलं नाही, मला ती गोडधोड दिलं नाहीये किंवा बा मला सणावाराला म्हणजे मिळू दिलेलं नाही, मला पूजेमध्ये सामील करून घेतलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टी ती तिथे विसरून जात. बाईचं शरीर फार महत्वाचं असतं. बॉडी शेमिंग दिलं जातं त्यांना. अनेकदा त्यांच्या रंगावरून पट, काळी आहे, हे मग त्याच्यात त्या संदर्भात तुझं एक आहे की फेअर अँड लवली औरत आहे. फेअर अँड लवली औरत. तर ती सेकंड सोच मधली जी कविता आहे तर त्याच्यामध्ये तुझे ऑब्झर्वेशन जे आहेत तर ते खूप छोटे छोटे म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला, अशा सगळ्याच महिला. तर ते ऑब्झर्वेशन्स म्हणजे हे तू भोगलेलं आहेस म्हणून आलंय की कसं? म्हणजे तू वाचली कविता एकदा? हो निश्चित. आणि मग तसं सांगत जा. भोगलेले आहे म्हणजे कसं आहे की मी आता बऱ्यापैकी उजळ दिसते. खूप बऱ्यापैकी सावळी होते मी आणि मला माझ्या रंगाचं ना कधीच कॉम्प्लेक्शन म्हणजे नव्हतं. कारण आम्ही वस्तीत राहायचो, बऱ्यापैकी सावळ्या आणि काळ्या मुली असायच्या तिथे. माझी आई गोरी होती पण तिने कधी म्हणजे हे सांगितलेलं नाही आणि नव्हतंच कधी शाळेत वगैरे नाही. म्हणजे परिसर असा नव्हता की बा खूप आम्ही देखण्या खूप वेल सेटल, खूप स्मार्ट, खूप ब्युटिफुल मुलींसोबत राहतोय आणि असं काही नाही. तर त्याच्यामुळे असं काही वाटायचं नाही. आणि सुदैवाने माझ्या मैत्रीण म्हणून आहे तसा स्वीकार केला तर माझ्या मैत्रिणींकडनंही कधी झालं नाही. ज्याच्यासोबत प्रेम केलं त्यांनी मला कधी रंगाबद्दल कॉम्प्लेक्स दिला नाही. तर मी लग्न होऊन सासरी गेली तर तिथून ही कविता सुरू होते की शादी की पहली बार परिजनों से परिचय कराते समय जरा सी सावली है यह को मेरा परिचय कर दिया गया और पहली बार एहसास हुआ कि फेयर एंड लवली की इस दुनिया में मेरा अस्वागत है. और कई ऐसे एहसासों के साथ कितनी ही गोरा कर देने वाली क्रीम, ये क्रीम वो क्रीम लगा लगा कर देखने को कहते. म्हणजे मला त्याचा सल्ला दिला गेला की तू हे क्रीम लाव, ते क्रीम लाव. ये क्रीम और वो क्रीम लगा लगा कर देखने को कहते, बेमालूम वह उस ब्लीच से जो निखारने के बजाय झुलसा देती है. बऱ्याच सगळं सूचित म्हणजे समाज आहे त्यांना ते कंटेंट सगळे वाचता येतात सुद्धा ते कळत नाही. आता मला तेव्हा कळलं नाही की अपने आप को जलाकर निखरी हुई सूरत के लिए ये कैसा जौहर. छान. जौहर शब्द खूप परफेक्ट. अपने आप को जलाकर निखरी सूरत के लिए ये कैसा जौहर. जलन अधिक निखरे चेहरे से. जलन अधिक निखरे चेहरे से अधिक निखरने के लिए जलन. दोन्ही प्रोसेस आहे त्यात. गांव के हर आईने में गोरा बनाने वाली यह ट्यूब होती है. बरसों से बरसों तक लगाने के बाद कोई एक बार भी ये नहीं सोचता कि अब तक तो हम सारे गोरे हो जाने चाहिए थे. खरंय. बरसों से बरसों लगाने के बाद कोई भी एक बार ये नहीं सोचता कि अब तक तो हम सारे गोरे हो जाने चाहिए थे. हर बार देखती हूँ, हर बार तैयार होते समय देखती हूँ गांव की औरतें, लड़कियां चुपके से वो ट्यूब निकालती है. एक तिलिस्म विश्वास के साथ चेहरे पर मलमल लगाती है. इस और उस और कोई हाथों पर भी मलती है जरा सा गले तक. अधिक गोरी दिखने के लिए. ये सावली भी अधिक गोरी दिखने के लिए.
अधिक सावली भी अधिक गोरी दिखने के लिए। रंगों के बाजार में अपना आप न स्वीकारते, मी परत परत स्वीकार हा शब्द वापरते। रंगों के बाजार में अपने आप न स्वीकारते, अपने सफेद होते हुए बोली पर खुश। रंगों के बाजार में अपना आप न स्वीकारते, अपने सफेद होते हुए बोली पर खुश, यह फेअर अँड लवली औरत है। खूपच सुंदर, खूप छान. आता हा जो परिणाम असतो की आपण आता शेतात काम करणारी बाई, घरात दिवसभर काम करणारी बाई किंवा कोणते ब्लू कॉलर काम करणारी बाई, तिने गोरं दिसावं ही अपेक्षाच किती इरेलेव्हंट आहे. हो, कसं आहे ना माहितीये का, की मला खूप कमाल वाटते की आपण फक्त सुशिक्षित आहोत, म्हणजे आपण शिकतो, आपण भूगोल शिकलेला आहे, आपल्याला हे माहिती आहे की आपण कुठल्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहतो. बरोबर आहे. आपलं इथलं वातावरण काय आहे, ते आपण उष्णकटिबंधात राहतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इथली हवा कशी आहे, आणि आपण काही म्हणजे चारचाकीत फिरत नाही, सर्वसामान्य आपलं फील्ड वर्क असते किंवा जाणं येणं उन्हात असते किंवा घरातही बऱ्यापैकी ऊन असते, ठीक आहे. आणि ओरिजिनल इथला जो म्हणजे रंग आहे तो सावळाच आहे. कृष्ण सावळा, राम सावळा, विठ्ठल सावळा, आपले देव देवता आणि बाग या संदर्भातही तो रंग येतो. म्हणजे हे सत्य आहे, आपण सावळे आहोत, ठीक आहे. आपण नाकी डोळे म्हणजे चांगले आहोत आणि हे आपलं ओरिजिनल रूप आहे, हे आपलं भौगोलिक सत्य आहे. ते का बरं म्हणजे कुणाच्याच लक्षात येत नाही, मला कधीच कळत नाही. ती मान्यच नाहीये त्याला. आणि महिलांना हा बॉडी शेमिंगचा प्रकार जो आहे तो जास्त दिला जातो. म्हणजे जसं आता मी की मला माझ्या रंगाबद्दल कधीच काही वाटलं नाही, पण मला जेव्हा म्हणजे माझ्या सासरी अशा पद्धतीने इंट्रोड्यूस करून दिलं तर मला खूप कमाल वाटली की माझ्यामध्ये फक्त म्हणजे ओळख करून देण्याचं हेच आहे का की ही जराशी सावळी आहे, नाव नाही गाव नाही काय. कसं आहे बोलणारा सहज बोलून जातो, पण कदाचित त्यांचं ते तसं इंटेन्शनही नसेल, पण मी तुम्हाला सांगते की सहज बोलून जाणं हे ना वजूदला तुमचा धक्का देते, तुमच्या जगण्यावर इफेक्ट होतो याचा. तर आता हे बॉडी शेमिंगचं जे तू म्हणतेस तर ते जसं गोरेपणावर जसं आहे तसं लठ्ठपणावर पण खूप कमेंट केल्या जातात. फिगरमध्ये असला की या मापामध्ये बाई असली पाहिजे, मग ती काम कुठलं का करत असेल, तर हे पण होतं. तर याच्याबद्दल तू सेकंड सोच मध्ये लिहिलेलं आहेस. हा, म्हणजे कवितेचं शीर्षकच आहे की वक्ष से लदा वृक्ष. म्हणजे बाई स्लिमही पाहिजे, ठीक आहे, आणि हव्या त्या म्हणजे त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ती भरलेली पाहिजे. आणि म्हणजे कितीतरी नवरे बाईला उठता बसता त्यावर कमेंट करणार किंवा काही बाईला नाही आहे म्हणून मग ती बिचारी खूप सफर होणार. तर मी कविता वाचतो. वृक्षस्य लदा वृक्ष, वक्षस्य लदा वृक्ष. तो म्हणतो की इन दिनों तुम काफी मोटी दिख रही हो, खासकर पेट की ओर से. 2-4 अनुभवांचं संमिश्र अभिव्यक्ती आहे. इन दिनों तुम काफी मोटी दिख रही हो, खासकर पेट की ओर से. कई सालों से वही गड़ी है नजर, इनका बस चले तो नितंब के ऊपर और वक्ष के नीचे स्त्री को यूं मुट्ठी में भींच ले. इनका बस चले तो वक्ष के नीचे, नितंब के ऊपर और वक्ष के नीचे स्त्री को यूं मुट्ठी में भींच ले, ताकि शरीर उनके मन चाहे 2 हिस्सों में बंट जाए. जैसे वे अक्षर सोचते हैं, जैसे नेहमी पुरुष विचार करतात, जैसे अक्सर वो सोचते हैं स्त्री वक्ष से लदा वृक्ष हो. उन्हें स्त्री की खुली आंखों से डर लगता है, फिर वह चेहरे पर रुमाल डाल देने की बात करते हैं. फिर गर्दन के नीचे पेट के चौराहे से उतरते रास्ते की तरफ. अक्सर उन बढ़ते हाथों को ये बेढक पेट बहुत खलता है.
इन दिनों बाजार में मिलते बदन से चिपके जांघों के ऊपर के बदन को दबोच के रखते पहनावे. हे खूप क्रूर आहे, म्हणजे याने खूप त्रास होतो. स्लिम फिट. हो, पण ते दिसू नये म्हणून त्याच्यासाठी बायका वापरतात, बायका वापरण्याचा सल्ला देतात. महत्वाचं म्हणजे मी जेव्हा बाजारात जाते तर माझ्याकडे पाहून ते दुकानदार सजेस्ट करतात की मॅडम तुम्ही हे घ्या, वापरा. म्हणजे फार काय बोलावं हे कळत नाही. इन दिनों बाजार में मिलते हैं बदन से चिपके जांघों के ऊपर के बदन को दबोच के रखते पहनावे. पेट कम करने की वर्जिश ऐप, कई टोटके, कई दवाएं, कई की खपत में. मग हे सगळं बघितल्यावर वाटते की हाय रे पापी पेट के लिए पापी पेट का सवाल. और ये सपाट पेट वाली रिझाती औरतें फॅशन टीव्ही किंवा मग टीव्ही सिरियल किंवा सिनेमा अर्थात त्या खूप उशीत असतात है ना. पण मग हाय रे ये सपाट पेट वाली रिझाते औरतें बावजूद किसी वजूद के. सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पेहराव्याच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर अगदीच मी तो विषय आपला नाही, पण मी तरी असं तुला सांगेन की पॉर्न साइट्स आहेत, त्याही ज्या पद्धतीने म्हणजे जे तोही एक वेगळा विषय आहे की त्याही म्हणजे अतिशय निरागस सालस आणि साध्या मुलींकडनं बाईंकडनं त्या अशा विचित्र म्हणजे अपेक्षा आहे. त्याच्यावरही तोही एक खूप मोठा आहे. आणि आता आपल्या वेळेस तर तेवढं नव्हतं, आता तो खूप मोठ्या प्रमाणात जे आहे तो एक फार वेगळा विषय. पुढचा कविता संग्रह म्हणजे शब्दांच्या पसाऱ्यातील, पुढचा आणि लेटेस्ट दोन्ही. शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या. मनाच्या आत ज्या ज्या घडामोडी चालू असतात अगदी त्या सूक्ष्मात सूक्ष्म, त्याला प्रत्येकाला शब्द सापडतील असं होत नाही. अनेक नाती शब्द न सापडल्यामुळे किंवा शब्दात न व्यक्त झाल्यामुळे, वेळेवर शब्दात न व्यक्त झाल्यामुळे तुटलेली आहेत. काही लोक व्यक्तच न होऊ शकल्यामुळे आत्महत्याही करतात. आणि दुसरीकडे तू भूमिका मांडताना याबद्दल म्हटलेलं होतंस की समाज माध्यमांमध्ये ह्याच्यावर जे काही प्रकाशित झालेलं वृत्तपत्रातनं किंवा सोशल मीडिया शब्दांच्या की खूप शब्द वाहत राहतात, भरमसाठ शब्द, पण ना त्याच्यात भावना ना त्याला कृतीची जोड. खूप अलंकृत भाषेमध्ये आजकाल शुभेच्छा देण्याचा पण प्रत्येक डेला शुभेच्छा, आभाळभर शुभेच्छा. म्हणजे मन इतकंसं जरी असलं तर शुभेच्छा आभाळभर असतात, अनंत शुभेच्छा. तर असं जेस्चर्स खूप दिले जातात. एकीकडे शब्दांचा खूप पसारा आहे आणि एकीकडे शब्द न मिळाल्यामुळे आत्महत्या. आणि त्याच्यामध्ये तुझं हे पुस्तक शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या. तर याच्यामध्ये एक तर पहिलं सांग की हे नाव का द्यावं वाटलं, हा प्रवास काय झाला. आता तुला माझ्या कवितेची ओळख तर झालेली, तर मी या कविता संग्रहाचं शीर्षक वीर्याची भाषा असं ठेवलेलं होतं. आणि पुस्तकावर काम चालू होतं, बऱ्याच वर्षांनी हे पुस्तक येते. तर त्या शीर्षकाला म्हणजे खूप आक्षेप झाला, वीर्याची भाषा. वीर्याची भाषा. तर बऱ्याच जणांना ते खूप अगली वाटलं, बऱ्याच जणांना ते असेल लगेच. आपल्याकडे कसं आहे की लगेच संदर्भ घेतला जातो आणि सीन क्रिएट होतो. वाटलं लोकांना, वाटलं की अरे काहीतरी असं असेल आहे त्याच्यात, आणि त्याच्या म्हणून मग ती उत्सुकता. काही लोकांनी कसं म्हणजे की उच्चारतानाच तो टाळलेला आहे. म्हणजे एका कवी संमेलनाला मी गेले होते आणि आगामी पुस्तकं मला त्यांनी विचारले, तर त्यात मी त्या वीर्याची भाषा या पुस्तकाचा उल्लेख केला होता. तर जो सूत्रसंचालन करणारा म्हणजे ज्येष्ठ कवी होते त्यांनी त्या अक्षरशः टाळलं. आणि नंतर मी त्यांना विचारलं तर म्हणे नाही, मी उच्चारू नाही शकलो म्हणे ते शब्द. तर अशा पद्धतीचं ते होतं. आणि मग नंतर जेव्हा कवितेचं बांधकाम सुरू होतं, पुस्तकाचं बांधकाम, तर मग तेव्हा काहींनी म्हटलं की हो या शीर्षकाला लागून सगळ्या कविता नाही आहेत, तर सपोज हे ठेवतं बाकी कवितांवर अन्याय होईल. आणि मग शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या अशी एक कविता आहे, तर त्या कवितेवरून हे शीर्षक ठेवलं गेलं. पण मी तुला तृप्ती एक अनुभव सांगते की या पुस्तकातले
लैंगिकतेशी संदर्भात ज्या काही कविता आहेत त्यावरच घमासान चर्चा सुरू आहे, त्यालाच फोकस केल्या जात आहे. आणि बाकीच्या खूप म्हणजे त्यात कविता आहे ज्या ज्या चर्चेत नाही, संवेदनशीलतेच्या पातळीवर खूप उच्च आहे. तेव्हा या पुस्तकावर जे लिहिले जात आहे ते वीर्याच्या भाषा समजलेली कविता किंवा या अंगानेच म्हणजे जे काही ज्येष्ठ समीक्षक आणि आदरणीय वाचकांनी जे काही लिहिलेलं आहे वाचायला आवडेल मला इथे पुस्तकाचे इंट्रोडक्शन म्हणून की हे माध्यमांच्या संदर्भातच आलेले आहे. बऱ्याच कवितांमध्ये माध्यम आलेलं आहे आणि माध्यमाशी निगडीत असल्यामुळे ते आहे. तर ही कविता ही सोशल माध्यमांच्या संदर्भातून आलेली आहे की सभोवताली शब्द आहेत, फक्त शब्द, वेगवेगळ्या विषयांचे, वेगवेगळ्या विचारांचे, व्यक्तींचे. आम्हाला वाचा, आम्हाला वाचवा म्हणत, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथांचे. हे तुझ्या लक्षात आलं असतं 4 याच्यावरनं की काहीही उघडा, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर काहीही उघडा, बाहेर पडण्यासाठी दबा धरून बसलेले शब्द बद सांगायला लागतात. खरंय. मग एकमेकांच्या माऱ्याने रक्तबंबाळ, शब्दही असे सही सलामत येत नाही, तर एकमेकांच्या माऱ्याने रक्तबंबाळ, आपल्या विचार युद्धात शहीद होत असलेल्या सैनिकांसारखे. मोर्चा लढवतात ना विचारांचा. तर बाहेर पडण्यासाठी दबा भरून बसलेले शब्द बदा सांडायला लागतात. एकमेकांच्या माऱ्याने रक्तबंबाळ, आपल्या विचार युद्धात शहीद होत असलेल्या सैनिकांसारखे. काही जखमी, काही अपंग, काहींची मुंडकी छाटल्या गेलेली. काही जखमी, काही अपंग, काहींची मुंडकी छाटल्या गेलेली, तरीही वळवळत विवळत व्याकुळ होत. तरीही वळवळत विवळत आणि व्याकुळ होत म्हणत, वाचवा शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या. असं शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या. याच पुस्तकात काही ओळी मला एकदम सीमित करून गेल्या. तो एका ठिकाणी लिहिलंयस की आता विचारांची व्यक्त होण्याची ओढाताण नकोशी वाटते. आता विचारांची व्यक्त होण्याची ओढाताण नकोशी वाटते. आता सारे प्रवाह पायथ्याशी निमूट, सर्व लाटा शांत, आतल्या आत खोलीत, आतल्या आत गर्तेत खालून खळबळ, त्याचा कानोसा आहे तरी शांत, पाण्याची चादर ओढून पूर्ण पहुडावं इतकं शांत, कविता नाकातोंडात पाणी गेल्यासम बुडबुड बुडबुडत. तर हे व्यक्त होऊन किंवा विचारांच्या कल्लोळामुळे असं होतंय का? हो, ही हाऊस युअर डेड इयर नावाची कविता आहे. अगदी सुरुवातीची कविता आहे. त्या कवितेतल्या या ओळी आहे. तर आता तू एकूण म्हणजे विचारांचा कोलाहल मी तुझ्या समोर तो सगळा मांडलेला आहे आणि तो मी अनुभवत असते. तर कुठेतरी मग मला असं वाटते की हे सगळं शांत व्हावं. खरं तर असंही म्हणता येईल की म्हणजे सगळ्यांनी म्हणजे सगळ्या अर्थांनी किंवा सगळ्या ज्या काही कोलाहल आहे त्यांनी म्हणजे आत्महत्या करावी, म्हणजे काही वेळेसाठी सेटल होऊन. म्हणजे अगदी बटना सगळ्यांच्या टुक टिक टिक सगळ्या अशा बंद अशा पद्धतीने. तर त्याच्यामुळे मग ती ओढताना नकोशी वाटते आणि असं वाटतं की जे काही सारे प्रवाह आहे ज्याचा मी करतो की त्यांनी पायथ्याशी निमूट होऊन आहे ना, मग सर्व लाटा शांत, ज्या सतत प्रत्येक विचारांसोबत उसळत असतात, शांत व्हावा. आतल्या खोलीत आपापल्या गर्दीत निघून जावं त्यांनी. आणि ठीक आहे, म्हणजे त्यांची खळबळ सुरू आहे तरी आहे. हो, अगदी अगदी अगदी. आणि पाण्याची चादर ओढून पूर्ण पौडावं इतकं शांत. पण त्यातही म्हणजे इतकं शांत मला वाटते, पण त्यातही कविता ही सजग असते. तो ती प्रहरी, ती कविता
मी असा विचार करत असताना कवितेच्या नाका तोंडात पाणी गेल्याचं कविता बुडबुडत, असं ते झालेलं आहे. ही कविता याच्यामध्ये परत याच कवितेमध्ये हो अशी अपेक्षा एक व्यक्त होते की माणसाला ना, हाऊ इज युअर डे डिअर, हो ह्याच्यापेक्षा पण हाऊ आर यू, हाऊस यू, हा म्हणजे तुझा दिवस कसा गेला ह्याच्यापेक्षा पण तू कशी आहेस, तू कसा आहेस, ह्या प्रश्नाची जास्त आस असते. हो पण आपल्याला प्रश्न येतात की तुझी तब्येत कशी आहे, तुझं काम कसं चालू आहे, आयुष्य कसं चालू आहे, आणि पण तू आणि जवळच्या लोकांकडनं हो हो तर जास्त अपेक्षा असते. पण हा प्रश्न येतच नाही. मी तुला सांगते की खास करून ज्यांच्याकडनं अपेक्षा असते त्यांच्याकडनं येत नाही. आपण इतकं डिवोटेड एकमेकांसोबत असं म्हणजे राहतो आणि आपल्या मनात खूप काही काही सुरू असतं. आणि मला ना एक कवीची इथे म्हणजे आठवण आली की तो कायम म्हणजे तो कविता लिहितो वगैरे वगैरे. तो म्हणतो की यार माझ्या मनात इतकं काही काही सुरू असते पण माझ्या घरच्यांना काहीच माहित नसते. तो म्हणते की मी शेवटची माझी ओळ माझ्या मनात काय असेल हे माझ्या बायकोला माहित नसेल, मुलाला माहित नसेल, किंवा मी शेवटी कुठली कविता लिहिली आणि कुठल्या मी याच्यात भाव हे माहित नसेल. इतकं आपण एकाच घरात राहून एकमेकांपासून अनभिज्ञ राहतो. तर तोही म्हणजे आणि अजून एक ते काय हाऊ आर यू पण नाहीयेत की, आणि शिवाय नात्यांमध्ये पण एक पॉलिटिक्स पण असतं बऱ्याचदा. तर त्याच्यामधनही येत नाही. ती एक डिप्लोमसी असते किंवा तुमची उपयोगिता, त्याचा कस लागतो जवळच्या नात्यांमध्ये. मी आता ठीक आहे माझ्या कविता पॉलिटिक्स चल रहा है, स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करत असल्या तरी तू जेव्हा वाचते तेव्हा तुला वाचताना ना पूर्ण व्यवस्था आली असेल. म्हणजे त्यावेळेस राजकारण, समाजकारण, ठीक आहे, त्याच्यानंतर आपली कौटुंबिक व्यवस्था किंवा मग आपला सामाजिक भवताल आहे ना. तर आणि बऱ्यापैकी राजकारण आहे. आणि तू जे म्हटली किंवा आपसात राजकारण चालते तर अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ते गजानन माधव मुक्तिबोध असे म्हणायचे ना, तर ते वाक्य मला भारी अपील होते की फिर पार्टनर क्या पॉलिटिक्स आहे. म्हणजे जवळच्या पार्टनरला हेच विचारावं निदान तरी तो माणूस असा म्हणजे होईल की अरे एकदम टाळ्यावर येईल, काय पॉलिटिक्स चल रहा है, दचकल्यासारखं होतं. जवळच्या माणसाला असं विचारलं की बॉस क्या पॉलिटिक्स चल रहा है, तर खूप दचकल्यासारखं. कारण हे माहित असते की तू आपल्याबद्दल दोन्ही म्हणजे कायम तो आपल्याबद्दल पॉझिटिव्ह आपल्या फेवर मध्ये राहील, चांगलाच वाटेल अशातला भाग नसतो. दुसरं काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं. अजून एक खूप बोलणारी कविता आहे तुझी, या शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थात. काय बरं ओळ होती ती. म्हणजे पूर्ण बाईचं जे रुटीन आहे सकाळपासून, त्याच्यामधनं किती ओळी निसटून जातात, किती आत्मीय क्षण निसटून जातात. तर ती थोडीशी आपल्या प्रेक्षकांसाठी वाचून दाखव तुझ्या लईमध्ये. म्हणजे तुला असं वाटते, थँक्यू. पण मी अशी खूप म्हणजे खूप मला असं वाटतं की मी खूप अशी चांगली वाचत नाही आणि मी त्याच्यावर निश्चित काम करेन. आणि तरी मी आता ती काय बरे ओळ होती ती खूप म्हणजे प्रत्येक बाईला हे जाणवतं. अगदी अगदी. आणि हे कुठल्याही कलाकारासंदर्भात आहे. आणि अशा खूपशा ओळी निसटतात खूप. तर ती निसटून गेली ओळ आणि मी हेच म्हणत होती की काय बरं ओळ होती ती. आणि प्रत्येक काम करते. मग त्या दरम्यान मी सगळे कामं केले पण मला ती आठवेच ना. मग नंतर मी पॅरेंट्स मीटिंगला जायला निघाले आणि मला अचानक असं आठवलं, म्हणजे हे आठवलं की सेम म्हणजे हा पहिला स्टँजा की. आणि मी थांबले मी कारण ही पण जाऊ नये विसरून म्हणून मग मी ती टाईप करून ठेवली. आणि मग त्याच्यानंतर ही म्हणजे अशी कविता झाली ती की काय बरं ओळ होती ती. काय बरं ओळ होती ती जी भाजी चिरताना कापल्या गेली, पोळी शेकताना करपली, धुता धुता धुतली गेली. काय बरं ओळ होती ती. जी गव्हासोबत दळल्या गेली, निवडताना फेकली गेली, शिजवण्याच्या नादात गळून पडली. काय बरं ओळ होती ती. जी घासासोबत भरवल्या गेली, जी बाहुगर्दीत निसटली,
जी व्याकुळ आठवणीत चिनले गेली, काय बरोळ होती ती. जी कीबोर्डवर विरून गेली, फायलींमध्ये हिरवली, हिशेबात जास्तीची म्हणून चालली गेली, काय बरोळ होती ती. जी चहासोबत वाफवल्या गेली, कातरवेळी उदास झाली, परत परत उठवून कामात हरवली, काय बरं ओळ होती. काय बरोळ होती ती. कवितेच्या शेवटच्या ओळी आहे, काय बरोळ होती ती जी सुईतील दोरा खालून निसटली, वाळत काढताना दोरीवरच राहिली, जी खिराडीवरील दोरीतून सर्र करत खळकन बुडाली, काय बरं ओळ होती. काय बरोळ. खूपच बोलकी कविता आहे. अजून याच कविता संग्रहात शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या रसद, हा, याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये न्यूज रूम तर उभा राहतेच. हा, जे तुझं अर्थार्जनाचं जे एक साधन राहिलेलं आहे पत्रकारित, हा, कोणता म्हणजे मी हे फक्त बाई पुरतं नाही म्हणत आहे, प्रत्येक पत्रकार हा, जो त्या स्टोरीमध्ये इन्व्हॉल्व आहे, जो स्टोरी मागे धावतोय, एखादी स्पेशल स्टोरी, एखादं स्टिंग ऑपरेशन असेल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, बरोबर, तर तो पत्रकार त्या बातमीचा घटकच होऊन जातो. हो, तो एक पात्रच होऊन जातो. मग ते पॉलिटिकल रिपोर्टिंग असो किंवा क्राईमचं असो, अगदी, कोणतंही एखादं लाईफस्टाईल पण रिपोर्टिंग असलं तर पत्रकार त्याचा, हो, आणि ते प्रत्येक शब्द तो अगदी डोळ्यात तेल ओतून ती अचूकता तो त्याच्या क्षमतेनुसार प्रयत्न करतो. बरोबर. ती रसद एक कविता वाचून दाखव. याचं कारण असं आहे की हे दोन्ही पण आहे. ह्याच्यामध्ये तुझं कविता पण ह्याचा कस जाणवतो, आणि दुसरं पत्रकारितेमध्ये नेमकं काय घडतं. जर एखादा पत्रकार त्या स्टोरीमध्ये खूप इन्व्हॉल्व आहे, त्याची तगमग काय ती खूप छान ह्याच्यामध्ये व्यक्त झालेली. बऱ्याचदा कसं झालेलं आहे की आपण काही एक पत्रकार आपण सगळ्याच बीटवर काम करत नाही, पण आपलं निरीक्षण असते. माझं काम करताना की नाही, ऑपरेटर पासून तर पेजिनेशन करणाऱ्यापासून तर जाहिरात आणणाऱ्यापासून तर मार्केटिंग करणाऱ्यांपर्यंत एक तर मैत्रीपूर्ण संबंध असते, संवाद असतो आणि निरीक्षण असते. तर मग हे सगळेच जे आहे की नाही ते जीवाभावाची माणसं राहिलेली आहे, आणि त्याबद्दलचं चिंता. एक पान संपलं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, अशी पानांचा पानं लावते सलग कितीतरी वर्षापासून. तसा अनुभव 14 वर्ष, पण नाही 12 वर्ष लिहू. इथे तपाला जास्त महत्व आहे. ही पुरवण्यांची पानं, हे वेगवेगळ्या विषयांचे फीचर पेज, हे संपादकीय, हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, हे शहर, हे राज्य, आणि हा शेवटचा इस्टमन कलर सिनेमा, संपूर्ण पेपरचा लेआउट. आता ही सगळी पानं राखून ठेवली असती आपल्या राखीव भूतकाळासारखी, तर किती झाली असती? एक संपूर्ण खोली भरली असती की 2, की या पानांचं मिळून एक घर झालं असतं विदाऊट EMI. विदाऊट EMI. आधी रेतीचं घर, मग पत्त्यांचं घर, आणि आता या लावलेल्या पानांचं. 2 ओळी आहे, आत्मवृत्त आहे. जिंदगानीची दास्त्या कम कामाच्या एवज कम वर्षानुवर्ष केलेल्या कामाची रसद रद्दी. आता या कवितेनंतरचा दुसरा पार्ट आहे की मी यातून काय काय होतंय. म्हणजे श्रावणी त्या पानांचा प्रोजेक्टसाठी वापर करते, आणि तो पुढचा प्रवास. जिंदगानीची दास्ता कम कामाचा एवज कम वर्षानुवर्ष केलेल्या कामाची रसद रद्दी. त्या पानावरील शाईचा रंग पिकून हिरवा होत. हिरव्या पानात लपेटलेल्या मीचे दाट झाडातलं स्वप्न उतरव. झाड होणे माझ्या स्वप्नातलं आहे बरं का. झाड हा जसा बाई हा विषय प्रिय आहे तसा झाड. तर त्या प्रोजेक्ट मध्ये ती मला ती झाड करते. तर त्या पानावरील शाईचा रंग पिकून हिरवा होत
हिरव्या पाण्यात लपटलेल्या मीचे दाट झाडातील स्वप्न उतरवत. 6वी, एका स्कूल प्रोजेक्टसाठी मला कीबोर्डवर लावून घेऊन जात. ते मोठमोठे प्रोजेक्ट करून लहान मुलं नाही असे घेऊन तसं. 6वी, एका स्कूल प्रोजेक्टसाठी मला कीबोर्डवर लावून घेऊन जात. आता मी पानांच्या प्रदेशातील पान होण्याच्या गोष्टीत. सुंदर. आता मी पानांच्या प्रदेशातील पान होण्याच्या गोष्टी. याच्यामध्ये त्या पानावरील छाईचा रंग पिकून हिरवा होत. हिरव्या पानात लपेटलेल्या मीचे दाट झाडातलं स्वप्न उतरवत. ह्याच्यामध्ये जे श्रावणीचा उल्लेख केला ती सुनीताची मुलगी. म्हणजे घरोघरी मुलं प्रोजेक्ट करताना रद्दीचा वापर करतात, पण एका पत्रकार असलेल्या आईला आणि कवयित्रीला ते पाहून काय वाटलं हे अगदी खूप सुंदर उतरवलेलं आहे. सुनीता, कविता भरपूर आहेत, पण आता मी जास्तीत जास्त या संवादामध्ये जास्तीत जास्त शेड्स घेण्याचा, म्हणजे महिलांच्या भावभावनांना केंद्रित असलेला पत्रकार म्हणून सुनीताची कविता, न्यूज रूम मधले अनुभव आणि शिवाय पुरुषांचे पण जे दुःख तू पकडलेले आहेस ते, तर हे सगळे शेड्स पकडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आपण या गुजगोष्टी सध्या तरी इथं थांबवू. दुसरं, या मुलाखतीमध्ये सुनीतानी सांगितलंय की ती पुरुषांचं दुःख असणारी कविता रसिया लिहिणार आहे. तर त्याचं अख्खं पुस्तक ती लिहिणार आहे ज्याच्यामध्ये पुरुषांचेही दुःख असतात हे लक्षात आलं पाहिजे. कारण आजकाल पुरुष मंडळी पण खूप जागृत झालेली आहेत. कविता तर स्त्रियांचं दुःख खूप मांडलं जातं, पुरुषांचे पण दुःख असतात. आणि एका कवीने तर असं म्हटलेलं आहे की मी तुला शाप देतो की तुला पण मुलगा हो आणि तुला पुरुषांचं दुःख कळो, असं तो प्रियसीला म्हणतोय. अशाही कवितांच्या रचना सध्या होत आहेत. तर म्हणजे एकूणच आता पुढच्या जगामध्ये नातेसंबंध टिकवणं, त्याचा संयम आणि एकमेकांना वेळ देणं हे जिकिरीचं होत असल्यामुळे दोघं पण आता या तुल्यबळ पद्धतीने भावना व्यक्त करतात. ही चांगली गोष्ट आहे. तर या गप्पा सध्या इथंच थांबवू आणि पुढे नक्कीच लवकर भेटू. वाचत राहा, कविता असो, लेख असो, वर्तमानपत्र असो. म्हणजे सुनीताला वर्तमानपत्रातनच ही प्रेरणा मिळालेली आहे म्हणून पण. तर हे वाचन खूप महत्वाचं आहे आणि वाचनावर बोलणं पण खूप महत्वाचं आहे. कारण बरकत जी असते साहित्याला ती रसिक देत असतो आणि साहित्यावरची चर्चा ही साहित्याला बरकत देत असते. हे लक्षात ठेवून इथेच आपण थांबूया. नमस्कार.